हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमी अमरावती. मी उमेश राठोड आपलं परत मनापासून स्वागत करतो. बघा, आज जो 17 डिसेंबरला झालेला जो पेपर आहे त्याच्यामधला पहिला पेपर इथं आपण चेक करत आहे, चर्चा करणार आहे त्याच्या बाबतीत. ठीक आहे, त्याच्यामधला इंग्लिश हा पोर्शन तिथं आपण बघणार आहे. ठीक आहे, आता बघा पेपर कसा होता, काय होता आहे की नाही, त्याच्यावर विचार न करता आपण त्याचे ॲन्सर, एक्सपेक्टेड ॲन्सर काय येऊ शकते, ठीक आहे, ते आपण इथं समजून घेऊया. ठीक आहे, चालते. ठीक आहे, डन. चला आता तुम्हाला माहित आहे की पेपरचं समजा क्वेश्चनचं जर पॅटर्न जर बघितलं, ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, आपण म्हणू शकतो की तिथं 24 जे प्रश्न आहे समजा, ठीक आहे, ते कशावर दिसतात तुम्हाला, ग्रॅमरवरती. 21 क्वेश्चन हे कशावर दिसतात तुम्हाला, होक्यावरती, आणि 5 क्वेश्चन हे कशावर दिसतात तुम्हाला, कॉम्प्रेशनवरती. असा भाग तुम्हाला पूर्ण 50 क्वेश्चन तिथं विचारले गेलेलं आहे इंग्लिशसाठी. त्याच्यामध्ये जे मी म्हणत होतो बॅचमध्ये, जे काही ऑनलाईन बॅचमध्ये आपण सांगत होतो ॲज इट इज तसाच तो प्रश्न त्यांनी सेट केलेला आहे. जवळपास 24-25 क्वेश्चन मी तुम्हाला म्हणत होतो की ग्रॅमरवरती असेल, 20-22 प्रश्न हे कुठंतरी असेल तुमचे होक्यावरती, म्हणजे निम्मे भेटेच तो होक्याबला देतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि 5 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये कशामध्ये दिसतात, कॉम्प्रेन्शनमध्ये दिसतात. येते तुमच्या लक्षामध्ये. तर या टाईपनी आपण तिथं बोललो होतो, या टाईपचं तिथं आपण सांगितलं होतं. आता समजून घेऊया आपण. ठीक आहे, काय असेल. ठीक आहे, एक मिनिट चेक करा. बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाइस हू हॅव. आता बघा, इथं जर प्रश्न जर त्यांनी जर केला असेल, आता मी तुम्हाला म्हटलेलं आहे की हा जो प्रश्न विचारण्याची पद्धत आहे, ठीक आहे, ही नवीन नाही आहे बघायची, ही जुनीच पद्धत आहे. पण मधामध्ये त्यांनी बंद केलं होतं, अजून त्यांना आणलेलं आहे की नाही. आता समजून घ्या, जेव्हा हा हू बेटा असतो इथं, हू रिलेटिव्ह प्रोनाउन, तर इथं कुठला तरी व्यक्ती पाहिजे आहे की नाही. इथं कोण पाहिजे, व्यक्ती पाहिजे. हू कोणासाठी येत असतो, व्यक्तीसाठी. पण मला सांगा, इथं द ॲडवाइज आहे, नाऊन आहे. तो नाऊन जर असेल इथं हू पाहिजे होतं का, नाही. इथं पाहिजे होतं बेटा विच. इथं काय येणार, तो विच. द ॲडवाइज जर बघितलं तर त्याच्यानुसार विच येणार, आणि विच नुसार इथं जर चेक जर केलं तर विच हे कोणासाठी आलेलं आहे, द ॲडवाइजसाठी. तर इथे हॅव नाही, इथं सिंग्युलर फॉर्म लागेल मला, अर्थात जे इथं काय लागेल, विच हॅज तो पाहिजे होता. म्हणून सी मध्ये कुठेतरी एरर दिसते आपल्याला. ठीक आहे, हे तुम्हाला जमलं असेल, कारण की आपण क्लॉज या घटकामध्ये पण याला शिकलो होतो, बघितलं होतं. ठीक आहे, कारण की हू हे कोणासाठी येतो, व्यक्तीसाठी. इथं द ॲडवाइस, ठीक आहे, याच्यानुसार काय येणार, विच हॅज येणार. त्यानंतरचा सेंटेन्स चेक करूया. बघा, हे डिटेलमध्ये आपण चेक केलं होतं, काय असेल, नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, नो सूनर दॅन, आहे की नाही. आता बघा, मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्हाला तो कुठं फसवतो, आहे की नाही, कुठं फसवतो हे जर तुम्ही तिथं जर चेक जर केलं, आपण वारंवार याला, म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सेंटेन्स शिकवत होतो नो सूनर दॅनचं वगैरे, तिथं चेक करा. नो सूनर डज द कर्टन गो अप व्हेन द चिल्ड्रेन. आता मला सांगा, इथं काय दिलेलं आहे त्यांनी, व्हेन. पण आपण गोष्ट शिकलो होतो की नो सूनर हा जो आहे इन्व्हर्जन कन्सेप्टमध्ये असतील, म्हणजे ते सिक्वेन्समध्ये नसतात, नॉट इन ऑर्डरमध्ये असतात ते. त्याच्यामध्ये आपण असं केलं, चेक केलं होतं की सब्जेक्टला कव्हर करण्यासाठी इथं बॉडीगार्ड येतो, कोण, तर हेल्पिंग वर्ब. मग नो सूनर डज द कर्टन गो अप व्हेन. आता मला सांगा, नो सूनर सोबत व्हेन असतो की दॅन असतो, काय असतो बेटा, तो दॅन. मग मला सांगितलं व्हेन येणार का, नाही. इथं काय पाहिजे, तर इथं पाहिजे होतं दॅन. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की सी हा जो सेंटेन्स आहे तो काय माझ्यासाठी रॉंग आहे. ऑप्शननुसार जर गेलो तर सी रॉंग आहे. त्यानंतर चेक करा. आता बघा, नॉट ओनली बट ऑल्सो. आता नॉट ओनली वाक्याच्या सुरुवात आपण 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत काय शिकलो की नॉट ओनली वाक्याच्या सुरुवातीला येतो, कॉमाच्या ऐवजी बट ऑल्सो जोडला जातो, बरोबर आहे की नाही. पण असं नाही आहे. नॉट ओनली बट ऑल्सो जर बघितला, नॉट ओनली जर नाऊनला जोडत असेल, आहे की नाही, नॉट ओनली जर कोणाला जोडत असेल बेटा, नाऊनला, तर बट ऑल्सो पण कोणाला जोडणार, बट ऑल्सो पण कोणाला जोडणार, नाऊनलाच जोडणार. नॉट ओनली जर वर्बला जोडत असेल तर बट ऑल्सो पण कोणाला जोडणार, वर्ब. नॉट ओनली जर ॲडजेक्टिव्हला जोडत असेल इथं, तर बट ऑल्सो पण कोणाला जोडणार, ॲडजेक्टिव्हला जोडणार. येते तुमच्या लक्षामध्ये. आता बघा, नॉट ओनली पण इथं जर बघितलं इन्व्हर्जनच्या स्वरूपामध्ये येऊ शकतो, पण एक गोष्ट इथं रॉंग दिलेली आहे, ती त्यांनी आपल्याला समजून घेऊ. आपण काय म्हणतो, थोडं पेनची हे लहान करतो, चेक करा.
समजून घ्या इथे. आता बघा इथं जर चेक जर केलं बट ऑल्सो त्याने कशाला जोडलेला आहे, कोडला. तर नॉट ओनली पण जर बघितलं तर नाऊनला जोडल्या गेला पाहिजे, किंवा कोडला जर बघितलं आपण समजा जे काही सेम तिथं फॉर्म आहे त्याला ते जोडला गेला पाहिजे. पार्ट्स ऑफ स्पीचला तिथं जोडल्या गेलं, नाऊनला, ॲडजेक्टिव्हला, वर्बला ते जोडल्या गेलं पाहिजे. आता इथं जर चेक केलं नॉट ओनली जर बट ऑल्सो जर कोडला जोडलं गेलं असेल तर नॉट ओनली कोणाला जोडल्या गेलं पाहिजे होतं, तर वेटला तिथं जोडल्या गेलं पाहिजे होतं. अर्थात तिथं समजून घ्या तो सेंटेन्स असा होता, द किटन वॉज नॉट ओनली वेट बट कोल्ड ऑल्सो. बट कोल्ड ऑल्सो पण वापरू शकतो, बट ऑल्सो कोल्ड पण वापरू शकतो, काही अडचण नाही. पण हा जो नॉट ओनली आहे याची जागा चुकीची आहे, वेटच्या अगोदर तो पाहिजे होता आपल्याला, म्हणून बी पण काय दिसतो, रॉंग. बी आणि इथं काय दिलेलं आहे, सी हे काय दिलेलं आहे, रॉंग दिलेलं आहे. आता इथे चेक करा, हे तर कंजंक्शन मध्ये कितीतरी वेळेस आपण ते चेक केलेलं आहे. नायदर नॉन जर दोन सब्जेक्ट जर जोडले असेल तर आपण सेकंड सब्जेक्ट नुसार घेतो. सेकंड सब्जेक्ट कोण दिसतो, वुमेन. वुमेन नुसार इथं गो करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे. नॉर्नी नायदर नॉर्नी जर जोडलं असेल तर आपण कशानुसार घेणार, वुमेन नुसार. वुमेन हे प्लुरल आहे, गो हे V1 प्लुरल आहे, तो सेंटेन्स काय असेल माझ्यासाठी, करेक्ट असेल. येथे तुमच्या लक्षामध्ये ए हे माझ्यासाठी करेक्ट आहे. फायनली उत्तर काय देणार आयोग, ओनली ए हे इथं आन्सर देणार आहे. बघा मी मॅक्झिमम तुम्हाला प्रश्नाचे आन्सर इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, सरळ प्रश्न आपण इथं डिस्कस करणार आहे. माझ्या पॉईंटवर मी हे इथं आन्सर देत आहे तुम्हाला, पण आयोग हे फायनल आहे. हे पण मी म्हणतो 99% हेच आपले आन्सर देतील आयोग, अशी आपण अपेक्षा ठेवू. समोर जाऊया. बघा प्रोनोन वरती यांनी 2 ते 4 प्रश्न विचारलेला आहे, बरं चेक करून घ्या. प्रोनोन आर ऑलवेज सिंग्युलर, हा नवीन पॅटर्न मध्ये याने प्रश्न सेट केलेला बेटा. या पॅटर्नला जर आपल्याला समोरच्या पेपरमध्ये फॉलो करावं लागेल. इथे चेक करा, प्रोनोन्स आर ऑलवेज सिंग्युलर. ज्याने फक्त पुस्तक वाचले असेल, ठीक आहे, हे कुठंच पुस्तकमध्ये दिसणार. पण इथं जर तुम्ही कन्सेप्टनुसार जर गेली, ठीक आहे, काही काही गोष्टी जिथं समजा अभ्यास थांबतो, ठीक आहे, तिथं MCQ चालू होतात, तिथं तुमच्या समजा लॉजिक हे डेव्हलप करावं लागतो आपल्याला. आता चेक करीत रिसिप्रोकल प्रोनोन म्हणजे काय, की आपल्याला माहित आहे इच अदर किंवा वन अनदर. इच अदर आणि वन अनदर जर बघितलं तर ते प्लुरल असतात, ते काय असतात, प्लुरल. रिलेटिव्ह प्रोनोन म्हणजे काय, की हू, हुम, विच वगैरे जे आहे समजा व्हेन वगैरे, तर याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह प्रोनोन. पर्सनल प्रोनोन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह केस येते, ज्याच्यामध्ये कोण येते, ऑब्जेक्टिव्ह केस, ही, शी, इट वगैरे. त्याच्यानंतर जर बघितलं हिम, हर वगैरे जे जे आहे, तर ते जे सगळे कशामध्ये जातात, आपल्या पर्सनल प्रोनोनमध्ये. आता इथं जर बघितलं पर्सनल प्रोनोन दोन्ही प्रकारचे असू शकत नाही, असू शकतात. कसं, ही माझ्यासाठी सिंग्युलर आहे, वी किंवा यू किंवा दे जर म्हणत असेल तर तो प्लुरल आहे. मग मला सांगा हा दोन्ही प्रकार आहे, फक्त ओनली ऑलवेज काय दिसतो, सिंग्युलर असणारा कोणता आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनोन. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनोन मध्ये जर बघितलं इच ऑफ, त्याच्यानंतर जर बघितलं नायदर ऑफ, ठीक आहे, त्याच्यानंतर आयदर ऑफ, तर हे काय दिसतात तुम्हाला, हे काय म्हणू शकतो, याला आपण म्हणू शकतो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनोन. जे डिस्ट्रीब्यूट करतात, वेगळे करतात, त्यांना आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनोन म्हणतो. तर हे माझ्यासाठी काय असेल, फायनल आन्सर असेल. डी हे फायनल असेल. ओनली डी कुठे दिसते तुम्हाला ते चेक करून घ्या, ठीक आहे. 3rd नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसतो आपल्याला ओनली डी, ठीक आहे. पर्सनल प्रोनोन हे सिंग्युलर पण असतात, प्लुरल पण असतात. रिलेटिव्ह प्रोनोन पण सिंग्युलर पण असतात आणि काय असतात, प्लुरल पण. आणि रिसिप्रोकल प्रोनोन तर हे प्लुरलच असतात. येते तुमच्या लक्षामध्ये, हे काय असतात, नेहमी प्लुरल असतात. हे पण लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. समोर जाऊया. बघा अतिशय जास्त जर प्रश्न विचारलेले असेल तर त्यांनी विचारलेले एडम्स अँड फ्रेजेसवर. का बरं असं, कारण की त्यानं असं एक टॉपिक मेन्शन करून दिलं होतं की स्पेशल आम्ही इडियम्स अँड फ्रेजेस विचारणार. 8 ते 10 प्रश्न तुम्हाला तिथं दिसतात. मी विद्यार्थ्यांना वारंवार म्हणायचो, मी जेव्हा समजा ऑफलाईन बॅच घेतली होती, समजा ऑनलाईन फास्टॅग बॅच होती, त्याच्यामध्ये एकच गोष्ट सांगत होतो की तो होक्यावर भर देणार आहे, तुम्ही पण होक्यावर भर द्या, आहे की नाही. इडियम्स अँड फ्रेजेसला आपण तिथं चेक केलं होतं, ते इथं चेक करा. 8 ते 10 तिथं प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. चूज द इडियम दॅट मीन टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. आता बघा, रिव्हील करणं म्हणजेच काय, की सोडणे. एखादी गोष्ट तुम्ही सिक्रेट जी गोष्ट आहे तुम्ही ते बाहेर काढत आहे सर्वांसमोर, तर त्याच्यासाठी इडियम कुठली वापरला जाणार, त्याच्यासाठी तो मिनिंग काय असेल ते चेक करायचं. आता बघा, ब्रेक द आईस, ब्रेक द आईस नावाची इडियम दिलेली आहे. बाईट द बुलेट, हा कितीतरी, ब्रेक द आईस असेल, बाईट द बुलेट असेल, हे कितीतरी वेळेस तिथं विचारले गेलेले इडियम आहे. हिट द नेल ऑन द हेड, ही पण इडियम तिथं विचारले गेले. आता इथं चेक करा की याचा अर्थ काय, लेट द कॅट आउट ऑफ द कॅसल बॅग.
म्हणजे मला सांगा बॅगमध्ये ती कॅट होती, ठीक आहे, चुपचाप तिथं राहू द्यायला पाहिजे होतं की नाही, तिला बाहेर काढलं. याचा अर्थ काय झालेला आहे की तो सिक्रेट जे आहे समजा आपण काय केलं, रिव्हील केलं. अर्थातच एखादी गोष्ट जी आहे समजा सगळ्यांसमोर ते सिक्रेट उघड करणे, त्यालाच आपण काय म्हणतो, लेट द कॅट आउट ऑफ द काय असेल बॅग. आपण फक्त आन्सर चेक करत आहे, बाकीचं काय असेल एक्सप्लेनेशन आपण क्लासमध्ये बघणारच आहे. चेक करा. समोरचं सेंटेन्स दिलेलं आहे ट्राय अँड कम टुमॉरो. आता बघा इथे ट्राय V1 अँड परत इम्पेरेटिव्ह मध्ये दोन सेंटेन्स ट्राय अँड कम टुमॉरो आहे की नाही. इथं हा सेंटेन्स कुठंच एरर नाही आहे याच्यामध्ये. त्यानंतर जर बघितलं आय फेल्ट शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. आता बघा या सेंटेन्समध्ये जेव्हा चेक करतो मी, फेल्ट हा काय दिसतो इथं V2 आहे. फेल्ट काय दिसतो भेटत ते V2 आहे. तो जर V2 जर असेल तर समोरची मॉडोलॉग जरी हे इथं, आता मी ते एक्सप्लेन करणार नाही व्यवस्थित, म्हणजे ते एक्सप्लेन आपण पूर्णपणे इथं घेणार नाही. पण इथं मला काय म्हणायचं आहे की फेल्ट हा V2 जर असेल तर समोर येणारी मॉडोलॉग जरी कशामध्ये लागेल मला, शूड, कुड, त्याच्यानंतर जर बघितलं वुड, माईट या मॉडोलॉगमध्ये तो लागेल. कारण की तिकडं पास्ट आहे, इकडं पण काय येणार, तो पास्ट येणार. ठीक आहे. आता हा जर पास्ट जर असेल तर इथं काय दिसतो वुड आणि त्याच्यासोबत काय असेल V1. त्याच्यानंतर जर बघितलं वुड गो पण दिलेलं आहे, समोरची ऍक्शन पण काय दिलेली आहे त्यांनी दाखवलेलं आहे. हा सेंटेन्स पण काय असेल माझ्यासाठी करेक्ट असेल. त्यानंतरचा सेंटेन्स चेक करा. सेंटेन्स दिलेलं आहे द पंडित रेड आहे ते, द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा अँड द ब्राइडग्रूम रेड द सेकंड. आता बघा द सेकंड, द इथं काय दिलेलं आहे, फर्स्ट दिलेलं आहे. हा सेंटेन्स जर बघितलं ना, सेंटेन्स हे दोन्ही बेटा जर कशाने जोडलेले अँड तो कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं दोन ऍक्शन लगातार आलेले आहेत तर हे याला आपण म्हणू शकतो दोन्ही वाक्य कशामध्ये आहे ते सिंपल पास्ट मध्ये आहे. कारण की दोन्ही ठिकाणी काय दिसतो V2 दिसतो. हा सेंटेन्स पण काय माझ्यासाठी करेक्ट आहे, म्हणजे इनकरेक्ट याच्यामध्ये कुठंच फार दिसत नाही. याचं करेक्ट आन्सर ABC हे आयोग देणार तिथं. ठीक आहे, ABC हे माझ्यासाठी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. चलो आगे बढ़ेंगे. हा जनरल प्रश्न विचारलेला आहे, हा खूप सोपा असेल. ज्यांनी बॅच वगैरे केलेली आहे किंवा समजा आता खूप जणांचे फोन येत आहे की सर की पेपर सोपा होता, कठीण होता, काय होता. तर ज्यांनी बॅच केलेली आहे, ज्यांनी चांगल्या पद्धतीने वाचले असेल त्यांच्यासाठी हा पेपर काय असेल, सोपा असेल. आणि मी एकच गोष्ट म्हणेल की जो सेकंड पेपर आलेला आहे GSचा तो थोडा टफेस्ट दिसतो आपल्याला. हा इंग्लिश याच्यामधला जर पोर्शन जर बघितला, मराठी हा सोपा आहे आणि किंग मेकर कोण असेल, ठीक आहे, हा विषय तो ठरवतो आहे की नाही. राजा कोण बनेल आहे की नाही, तर राजा कोण बनेल हा ठरवणार तुम्हाला विषय. इथं चेक करा काय दिलेलं आहे याच्यामध्ये. इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याला कन्वर्ट करा म्हणतो तो ही सेड. आता बघा याने सेज केलेलं आहे, हे रॉंग आहे. इथं सेज दिसतो, परत इथं काय दिसतो रॉंग. मग सेड असेल किंवा सेड टू असेल, ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे सेड टू जर असेल तर त्याचा टोल घेत असतो आपण. सेड आहे तर सेडच घ्यावं लागेल. इथं ही सेड दिसतो, इथं ही सेड दिसतो. बघा आय शॅल गो होम आहे की नाही. आय त्यानं कोणासाठी वापरलेलं आहे, हिने स्वतःसाठी. मग मला सांगा सब्जेक्टचा प्रोनाउन काय येणार बेटा, कॉमा इन्व्हर्टेड कॉमाची तुम्हाला माहिती आहे की कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी काय येणार आहे, इथं दॅट येणार आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. मग ही सेड दॅट. आता मला सांगा इथं जर चेक जर केलं, आय त्यानं कोणासाठी वापरलेलं आहे, स्वतःसाठी, म्हणजे तो आहे की नाही, तो सांगत आहे ना. मग इथं जर चेक जर केलं तर इथं आय त्याने स्वतःसाठी वापरलेलं, पण आपल्यासाठी बेटा तो काय झाला ही. इथं पण ही दिलेला आहे, इथं पण ही दिलेलं, तरी ऑप्शन जात नाही आपलं. पण एक गोष्ट आपल्याला अतिशय महत्त्वाची माहित होती की जर वाक्य जर कशामध्ये असेल प्रेझेंटमध्ये तर त्याचं पास्ट करणे. जर वाक्य जर बघितलं आपण तो पास्टमध्ये असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट बनवणे. हा वाक्य आहे बेटा शाल गो, अर्थात तिथं जर चेक केलं त्या सिंपल फ्युचरमध्ये आहे. तर या वाक्याचा आपल्याला मॉडल ऑक्झिलरीचा पास्ट फॉर्म इथं घ्यावं लागेल. मग इथं आपल्याला शालचा शूड इथं घेता येत होता, शालचं इथं काय शूड घेता येत होता. पण मला सांगा सब्जेक्टचा प्रोनाउन ही जर असेल तर हिच्या समोर आपण शूड वगैरे वापरत असतो का, नाही. मग शूड वापरणार नाही तर हिनुसार इथं काय आलेलं आहे वुड गो. मग हे सेंटेन्स काय असेल माझ्यासाठी करेक्ट. पण यानं शालचं ॲज इट इज जैसे थेट तिथं ठेवलेलं आहे, हे काय असेल माझ्यासाठी रॉंग असेल. म्हणून याचा करेक्ट आन्सर बेटा काय येणार, थर्ड हे माझ्यासाठी काय देणार, तो आयोग करेक्ट आन्सर देणार. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. चलो आगे बढ़ेंगे. देश भी बढ़ रहा है आगे, हम भी आगे बढ़ेंगे. ठीक आहे. चलो काय दिलेलं आहे ते चेक करून घ्या. बघ हे सेंटेन्स जर बघितलं ना, हे किती वेळेस आपण म्हणजे डिस्कस केलेलं आहे सेंटेन्स. चेक करा. हॅड ही नॉट सेंट मनी ऑन टाइम द पुअर फार्मर, ठीक आहे, डॅश दिलेला आहे हिज सन.
आता इथं जर चेक जर केलं ना, वाक्य आहे बेटा तो इन्व्हर्जनचा. वाक्य जर बघितलं हॅड सेंट दिलेला आहे, अर्थात वाक्य आहे तो बेटा पास्ट परफेक्टचा. कशाचा आहे तो वाक्य? पास्ट परफेक्ट. हा आहे पास्ट परफेक्ट. तर येणारी मॉडल ऑक्झिलरी पण कशामध्ये पाहिजे आपल्याला? पास्टमध्येच पाहिजे. मग मला सांगा एक गोष्ट सांगा, विल हे पास्ट आहे का? नाही. चौथा ऑप्शन कोणी जर इथं टिक केलं असेल तर त्याचा पहिलं वूड आलेला आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वूड आणि इथं काय दिलेलं आहे? लॉस्ट दिलेला आहे. इथं वूड दिलेला आहे, पण इथं मला सांगा इथं कुठलं फॉर्म वापरलेलं आहे त्यांनी? पॅसिव्ह फॉर्म वापरलेला आहे. हा सेंटेन्स पण नसेल, कारण की पॅसिव्ह फॉर्म मध्ये तो येणार नाही. त्याच्यानंतर जर चेक केलं ना, वूड हॅव लॉस्ट हा येणार ऑप्शन, कारण की पास्ट परफेक्टची तिथं मॉडल ऑक्झिलरी वापरला जाणार. पास्टची मॉडल ऑक्झिलरी असेल वूड, इथं पण वूड दिलेला आहे. मग हा ऑप्शन आणि हा ऑप्शन मध्ये काय फरक आहे? तर हा ऑप्शन कधी आला असता? फक्त जर इथं सेंट जर असतं ना, V2 जर असते तिथं सिंपल पास्ट जर असतं ना, तर इथं काय आलं असतं? वूड आणि काय आलं असतं? तिथं लॉस्ट आलं असतं. पण इथं दिलेलं आहे त्याने पास्ट परफेक्ट, म्हणून इथं काय येणार बेटा? वूड आणि त्याच्यासोबत काय असेल? हॅव लॉस्ट. कारण की वूड हा एकटा येतो का? नाही. कारण इथं जर चेक जर केलं तर त्याच्यासोबत जर बघितलं V1 येत नाही, त्याच्यासोबत डायरेक्ट V3 येत नाही. इथं मदत कोणाची येते? हॅवची तिथं मदत येते. ठीक आहे, येतोय लक्षामध्ये. म्हणून करेक्ट आन्सर माझ्यासाठी काय असेल? सेकंड हे माझ्यासाठी करेक्ट आन्सर तिथं आयोग देईल तुम्हाला. चलो आगे बढ़ेंगे. बघा हे काही नाही, हे जर हा नेक्स्ट सेंटेन्स जर बघितला एकदम सोपा प्रश्न विचारले गेले ना, हा प्रश्न रिपीट पण झालेला आहे बरं. ज्यांनी चांगल्या पद्धतीने, मी तुम्हाला नेहमी म्हणत होतो की चांगलं PYQ करा, आहे की त्याचं ॲनालिसिस करा, ते चेक करा, हा सेंटेन्स तुम्हाला दिसेल. बघा फिल इन द ब्लँक. मेनी पीपल आर पेंटिंग. आता मला सांग मेनी पीपल आर पेंटिंग जर म्हणत असेल, आता याच्यामध्ये चेक जर केलं ना आपण, ॲडव्हर्बियलचे जर बघितलं, समजा एक धोरण आहे, त्याला आपण म्हणू शकतो MPT धोरण. MPT धोरण म्हणजे टाइम हा शेवटी पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं प्लेस जर आला असेल वाक्यामध्ये तो पाहिजे. त्याच्या अगोदर काय पाहिजे? मला मॅनर पाहिजे. त्याच्या अगोदर काय पाहिजे? मॅनर. अर्थात इथं लक्षात येतो बघा, इथं दिलेलं आहे दिस डेज, इथं दिलेलं आहे देअर हाऊस. आता डेज हे समोर घेतलेलं, देअर हाऊस हे लास्ट घेतलेलं आहे, हे काय असेल माझ्यासाठी? रॉंग असेल. याच्यामध्ये परत हे टायमिंग वर्ड शेवटी घेतलेलं आहे, काही अडचण नाही. आणि इथं जर चेक जर केलं तर परत दिस डेज व्हाईट वगैरे दिलेलं, हे पण काय असेल माझ्यासाठी? रॉंग. आता इथं कन्सेप्टनुसार त्या सेंटेन्सच्या अर्थानुसार जर केलो, मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊस, ठीक आहे, काय असेल इथं? देअर हाऊस व्हाईट, दिस काय असेल? डे. हे माझ्यासाठी काय असेल बेटा? करेक्ट आन्सर असेल. आणि तुम्ही थर्ड नंबर आन्सर घेतलं असेल अशी अपेक्षा आहे, कारण की मिनिंगनुसार तो सेंटेन्स काय असेल? ऑप्शन काय असेल तिथं? करेक्ट असेल. चलो आगे बढ़ेंगे. बघा इथं दिलेलं आहे मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ, आहे की नाही? ही इडियम पण विचारले गेलेली आहे. म्हणजे इथं जर बघितलं ऑप्शनमध्ये कुठल्या तरी राजेश्वराच्या काही आपण म्हणू शकतो पेपरमध्ये तिथे दिसते. याचा अर्थ काय? मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ याचा अर्थ काय होतो? टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग. एखादी गोष्ट रिव्हील करणे किंवा काय करणे? कन्फेस समथिंग असं आपण त्याला म्हणू शकतो. याचे करेक्ट आन्सर म्हणू शकतो काय असेल? आता बघा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे टू क्लीन समथिंग, ते हे काय असेल? रॉंग असेल. टू मेक हार्ट फेल्ड, तर हे पण काय असेल माझ्यासाठी? रॉंग असेल. द टू फेस वगैरे हे काही नाही, आपण म्हणू शकतो ते ऑप्शन जर बघितलं रॉंग येणार. मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ याचा अर्थ काय असेल? टू रिव्हील, एखादी गोष्ट काय करणे? रिव्हील करणे. चलो नेक्स्ट बघा. The doctor advised his patient where he should go for a holiday. आता इथं जर बघितलं प्रश्न कशावरती आहेत ते समजून घ्या. त्यांना काय विचारलेलं आपल्याला? ॲडव्हर्बियल फ्रेज, ॲडव्हर्बियल काय विचारलं आहे त्यांनी? क्लॉज विचारलं, फ्रेज नाही. आता इथं जर चेक जर केलं ना तर काही जणांना असं वाटेल की किती सोपा आहे सर, हा व्हेर दिसतो, व्हेर आहे तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ फ्रेज आहे, हा माझ्यासाठी काय? ए आहे, ए याच्यामध्ये दिसतो, ए याच्यामध्ये दिसतो. ह्यानं भाऊनं कट केलं असं हे दोन ऑप्शन. पण रुको जरा, आहे की नाही? इथं जर बघितलं व्हेर जरी तो काय म्हणतो आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, पण इथं प्रश्न कसा आहे, तो सेंटेन्स कसा आहे, ते त्याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. द डॉक्टर ॲडवाइज हिज पेशंट, ॲडवाइज, ठीक आहे. मग मी म्हटलं काय ॲडवाइज केलं? व्हेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे. मग मी म्हटलं काय ॲडवाइज केलं, तर हा क्लॉज आपल्याला बोलत आहे. अर्थात तुम्ही कशाने प्रश्न केला बेटा? व्हॉटने. व्हॉटने जर प्रश्न जर केला तुम्हाला भेटतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जर भेटला असेल तो काय असतो? तो असतो नाऊन. आणि हा क्लॉज काय झाला बेटा? सांगा. नाऊन क्लॉज झाला. हा क्लॉज कुठला झाला रे? नाऊन क्लॉज, ना की तो कुठला आहे? ॲडजेक्टिव्ह किंवा आपण म्हणू शकतो ॲडव्हर्बियल क्लॉज. येत आहे तुमच्या लक्षामध्ये? त्यानंतरचा सेंटेन्स चेक करा.
द जज वंडर हू हॅड कमिटेड द क्राईम. आता मला सांग, हा जो सेंटेन्स जर बघितलं ना, तर हा पण काय असेल, हू वाला जो सेंटेन्स आहे हा पण कशामध्ये गेला आपल्यासाठी, नाउन क्लॉज असेल. त्याच्यानंतर चेक करा, इट इज अ पिटी दॅट यू कुडंट कम. मग मला सांगा, हा जो परत दॅटचा जो सेंटेन्स आहे हा पण कशामध्ये गेलेला आपल्यासाठी, नाउन क्लॉजमध्ये आहे. कारण की तो आपल्याला म्हणू शकतो त्याच्यामध्ये की नाउन क्लॉज टू काय असेल ते कॉम्प्लिमेंट असेल आपल्यासाठी. त्याच्यानंतर बघा, अल्दो, इवन दो, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेक केलं होतं दो, अल्दो आणि इवन दो. पण इवन अल्दो असं घ्यायचं नाही असं पण सांगितलं होतं तुम्हाला. आता इथं चेक करून घ्या, अल्दो इथं जर चेक जर केलं ना आपण, अल्दोनी वाक्याची सुरुवात जर झाली असेल, अल्दो जर दोन सेंटेन्स इथं जोडत असेल तर तो कुठला क्लॉज असतो आपल्यासाठी, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. मग तो मला सांगा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असेल तर तो ॲडव्हर्बियल क्लॉज आहे की नाही, आहे तो. म्हणून याचं करेक्ट आन्सर जर बघितलं, ओनली डी हे माझ्यासाठी काय असेल बेटा, करेक्ट आन्सर असेल. इथे तुमच्या लक्षामध्ये. आगे बढेंगे. बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. ठीक आहे. मनीषा विल द प्राइज विच इज डिक्लेअर यस्टरडे. जे काही प्राइज डिक्लेअर झालं आहे काल, मनीषा काय करेल, ॲक्सेप्ट करेल. मग मला सांगा, इथे जर बघितलं एक्सेप्ट दिलेलं आहे, एक्सेप्ट म्हणजे काय, हे सोडून आहे की नाही, राम श्याम एक्सेप्ट राजू आहे की नाही, ते सोडून. इथं जर बघितलं असं काही शब्द नाही आहे, एक्सेप्ट इथं परत दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. पण इथं करेक्ट अर्थ जर बघितलं, ॲक्सेप्ट असेल ते स्वीकारेल, डिक्लेअर जे केलेले प्राइज आहे ते स्वीकारेल असं त्याचा मिनिंगफुल इथं बसणार. ॲक्सेप्ट हे माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. ॲक्सेप्टची स्पेलिंग इथं चेक करून घ्या, कारण की याच्याचवरती समोर आपल्याला एक प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. समोर जाऊया. आता मला तर वाटतं की हे प्रश्न एक्सप्लेन पण नाही करा, पण मी सांगून देतो याचा आन्सर जर बघितलं काय होणार आहे, दे विल फेल आहे की नाही. दे हे माझ्यासाठी सब्जेक्टचा प्रोनाउन आहे, विल काय दिसतो तिथं हेल्पिंग वर्ब आहे. मग विल फेल जर म्हणत आहे तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, क्वेश्चन टॅग बनवते आणि त्याचा निगेटिव्ह होतो. मग मला सांगा काय होणार बेटा, तो दे विल फेल. वोंट, दे काय असेल तिथं प्रोनाउन असेल, शेवटी काय असेल तो क्वेश्चन मार्क असेल. हे सोपं आहे, याच्यामध्ये काही एक्सप्लेन नाही करणार आपण. काय असेल, ओनली सी हे माझ्यासाठी आन्सर असेल. ते बघा ना, ते सगळ्यांनी आन्सर ओनली सी टिक केलेलं आहे, याच्यावर काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. हे भाऊ नाही सी केलेलं आहे ओनली टिक. ठीक आहे. चलो आगे बढेंगे. हा प्रश्न म्हणजे या टाईपचा राजेशवाला विचारला गेलेला प्रश्न, असं काही नाही की हा नवीन आहे म्हणून. कारण की याच्या अगोदरचे जर तुम्ही PYQ वगैरे जर बघितलं तर हे तुम्हाला प्रश्न भेटून जाईल. पण तरी समजून घेऊया आपण. आय न्यू दॅट कशाने जोडलं बेटा, हा दॅटने. ही वॉज इल बट आय डिड नॉट नो अँड दॅट ही सफर फ्रॉम काय दिसतो, कॅन्सर. सफर हा फॉर्म असतो आहे की नाही, हे लक्षात ठेवायचं की सफर काय असतो, तो फॉर्म असतो. आता चेक करूया आपण काय म्हटलं होतं. बघा, मी तुम्हाला जेव्हा शिकवलं होतं की मी म्हटलं होतं फनी बॉस लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवणार तुम्ही, फनी बॉस. फनी बॉसमध्ये काय होतं बेटा, समजून घ्या. फनी बॉसमध्ये काय होतं, एफ फॉर काय बघितलं होतं, फॉर. ए फॉर अँड ॲज वेल एज. एन फॉर नॉर, नायदर नॉर. वाय फॉर तिथे एट बघितलं होतं. बी फॉर बट. ओ फॉर ऑर किंवा अदरवाईज, सो आणि स्टील. याने जर तो सेंटेन्स जर जोडला गेला असेल तर तो माझ्यासाठी काय असेल, तो असेल माझ्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, कंपाऊंड सेंटेन्स असेल की सिंपल सेंटेन्स असेल, तो असेल माझ्यासाठी कंपाऊंड सेंटेन्स. पण मला सांगा, इथं बट हा इथं दिसतो. ठीक आहे. पण याच्यामध्ये जर बघितलं ना आपण, दॅट पण दिसते. दॅटने जोडलेला वाक्य जो आहे तो कशामध्ये असतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे काय असतो, तो मिश्र वाक्य असतो. अर्थात इथं दॅटने जोडलेले सेंटेन्स दिसतात, बटने जोडलेले सेंटेन्स दिसतात. अर्थात इथं लक्षात येते की हा जो आपला सेंटेन्स आहे त्याचा करेक्ट आन्सर जर बघितलं ना, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स तो येणार. इथं करेक्ट आन्सर बेटा बी असेल, ओनली बी हे काय असेल माझं आन्सर असेल फायनल. चलो आगे बढेंगे. आता बघा, हा जो प्रश्न आहे की नाही, हा रिपीटेड प्रश्न आहे, काही विषय नाही याच्यामध्ये, फक्त एकच सेंटेन्स त्याच्यामधला चेंज केलेला आहे. पण मी जे तुम्हाला म्हणणार हे फायनल आन्सर असेल याचं. ठीक आहे. आता समजून घ्या इथं काय म्हणायचं आहे. इथं मी तुम्हाला शिकवताना असं सांगितलं, एकच क्वेश्चन मार्क, वन क्वेश्चन मार्क इज इक्वल टू
वन क्वेश्चन पॅटर्न, एकच जर क्वेश्चन मार्क जर असेल तर एकच क्वेश्चन पॅटर्न लागेल मला. मग मला सांगा तो यूच्या अगोदर इथं कॅन दिलेला हा इथपर्यंत काय दिसतो आपल्याला, एक क्वेश्चन पॅटर्न दिसतो तिथं. क्वेश्चन पॅटर्न म्हणजे काय की सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब पाहिजे. मग यूच्या अगोदर कॅन दिलेले अर्थात तो हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या अगोदर आहे. मग एकच क्वेश्चन मार्क असेल तर एकच इथं काय लागेल, क्वेश्चन पॅटर्न लागेल. पण दुसरा जो सेंटेन्स आहे की नाही बेटा, तो सेंटेन्स पॅटर्न मध्ये लागेल. कारण की व्हाय इथं कंजंक्शन म्हणून आलेला आहे, नॉट तो कशासाठी आलेला आहे, तिथं प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे. मग इथं कशासाठी आलेला, तो कंजंक्शनसाठी, कंजंक्शन म्हणून आलेला आहे. मग कंजंक्शन म्हणून जर आलेला असेल तो, तर हा वाक्यामध्ये जर बघितला आपण, यू आर इंटरेस्टेड आहे, तो इंटरेस्टेड इन असतो. हे पण तुम्हाला शिकवलं होतं, इंटरेस्टेड इन असतो कुठं पण, आहे की नाही. फ्रेझल वर्ब मध्ये तुम्हाला शिकवलं होतं इंटरेस्टेड इन असतो. ठीक आहे. आता इथे चेक करा, इथं जर समजून घ्या, यू आर इंटरेस्टेड, इथे जर बघितलं आर हे यू हा सब्जेक्ट आहे, आर याच्यामध्ये काय दिसतो, वर्ब आहे. अर्थात हा सेंटेन्स पॅटर्न मध्ये आहे. हा सेंटेन्स बेटा कुठंच रॉंग नाही. ठीक आहे. हा सेंटेन्स माझ्यासाठी करेक्ट असेल. परत बघा, एक क्वेश्चन मार्क दिसला, कॅन यू टेल मी, हा प्रश्न तर ॲज इट इज कॉपी केलेला आहे, म्हणजे शब्द कॉपी केलेला आहे. कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट, व्हाय यू आर लेट. परत इथं सब्जेक्ट वर्ब, एक सेंटेन्स हा क्वेश्चन पॅटर्न मध्ये, एक सेंटेन्स हा सेंटेन्स पॅटर्न मध्ये, सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये, असं आपण तिथं घेतलेलं आहे. हा पण सेंटेन्स माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. ए आणि बी हे माझ्यासाठी करेक्ट असेल बेटा. त्या टाईपचा हा सेंटेन्स दिसतो तुम्हाला, डू यू थिंक. आता मला सांगा इथं काय बनवलेलं आहे त्यांनी, क्वेश्चन पॅटर्न येस नो टाईप मध्ये. आणि दुसरा सेंटेन्स जो आहे बेटा तो कशामध्ये पाहिजे आपल्याला, सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये पाहिजे. अर्थात मला सांगा पहिले सब्जेक्ट, त्याच्यानंतर काय येणार, वर्ब. मग इथं जर बघितलं डज यानं हेल्पिंग वर्ब समोर काढलेला आहे. अर्थात मला सांगा हा सेंटेन्स असं पाहिजे होतं, युअर नेम इंडिकेट नाही, तर हा डज याच्यामध्ये प्लस होणार. अर्थात काय होणार, तो इंडिकेट्स. इथं काय होणार बेटा, तो इंडिकेट्स. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. मग युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी, असा तो सेंटेन्स पाहिजे होता. पण इथं काय दिलेलं आहे, डजची इथं प्लेस चुकलेली आहे. तो कुठं पाहिजे होता, डज इंडिकेटमध्ये तो पाहिजे होता आपल्याला. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. म्हणून हा सी इथं रॉंग असेल. करेक्ट आन्सर जर बघितलं तर ए आणि बी हे माझ्यासाठी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, तो फायनल आन्सर असेल. चलो आगे बढ़ेंगे. आता आर्टिकलवर तिथं कितीदा आपण युट्यूबला पण लेक्चर घेतलेलं आहे, तुम्ही बघा जाऊ, आहे की नाही युट्यूबला. या आर्टिकलचे समजा जे प्रश्न दिसेल तुम्हाला, त्याच्यानंतर जर बघितलं क्वेश्चन टॅग पण आपण घेतला होता. मी मूडवर टॉपिकवर तिथं प्रश्न घेतला होता, पण मूडवर इथं प्रश्न विचारले गेलेले नाही. पण हे सेंटेन्स आपण इथं चेक केलेलं आहे. कारण की जेव्हा समजा 2-3 टॉपिक्स मिक्स करून तुम्हाला मी जेव्हा शिकवलं होतं, तर हे तुम्हाला सोपं गेलं असेल असं मला वाटते. आय होप. चेक कर इथं बघा, जेव्हा आपण आर्टिकल शिकलो होतो तर त्याच्यामध्ये स्पष्ट शिकलो होतो की USA असेल, UK असेल, UAE असेल, तर यांच्या समोर कुठला आर्टिकल वापरला जातो बेटा, द. पण आता मला सांग, हे पण देशाचं आहे, पण आपण म्हटलं होतं की देशाच्या अगोदर द किंवा कुठलाच आर्टिकल तिथं वापरला जात नाही. पण इथं जर बघितलं USA, UK, UAE जर असेल, ठीक आहे, तर त्यांच्या समोर द आर्टिकल येतो. मग इथं काय येणार बेटा, इथं द येणार, इथं येणार द. इथं जर द जर येत असं सेकंड ऑप्शन मध्ये द येत असं, हा आन्सर नसेल माझ्यासाठी, हा पण नसेल. आता बघा डेथ, तर डेथ हा कुठला नाऊन आहे, तर डेथला आपण म्हणू शकतो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. तो डेथ हा माझ्यासाठी काय असेल, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. त्याच्या अगोदर कुठला आर्टिकल वापरला जातो का, नाही. पण एक गोष्ट शिकवली होती तुम्हाला की डेथ हा जर स्पेसिफिक डेथ असेल, जनरल नाही, स्पेसिफिक असेल, कोणाची डेथ बद्दल बोलत आहे, द प्राईम मिनिस्टर, आहे की नाही, स्पेसिफिक झाला, तोच झाला. मग इथं जर चेक जर केलं तर याच्यासोबत काय येतो, द येतो. मग मला सांगा दोन्ही ठिकाणी काय बसणार, द नावाचं आर्टिकल बसणार. सेकंड माझ्यासाठी काय असेल बेटा, आन्सर असेल. चलो आगे बढ़ेंगे. बघा, या सेंटेन्सचा अर्थानुसार तिथं तुम्हाला इडियम घ्यावं लागते. आता समजून घ्या, इडियमचा जर अर्थ तुम्हाला माहिती असेल, मिनिंग जर माहिती असेल, तर तिथं ते इझी जाणार तो सेंटेन्स. द प्रेसिडेंट वॉज ब्लँक दिलेला आहे अँड लिव्ह बियॉन्ड हिज टेनर. आता इथं जर चेक जर केलं ना, तर काय म्हणणं आहे त्याचं की द प्रेसिडेंट वॉज, म्हणजे त्याच्या काळाच्या जास्त काळापर्यंत तो तिथं का राहिला बा, म्हणजे प्रेसिडेंटच्या पदावर. तर त्याचं आन्सर जर बघितलं इथं परत आपण म्हणू शकतो
टॉकिंग बाय डझन, ठीक आहे, जास्त बोलतो म्हणून तो म्हणजे साहेबासारखं जास्त बोलतो म्हणून तो तिथं राहिला का प्रेसिडेंट म्हणून. त्याच्यानंतर जर बघितलं क्वाईट अ कॅच दिलेला आहे, हेड ओव्हर हेल्थ दिलेलं आहे, हिल्स दिलेलं आहे, हे काय असेल इथं रॉंग असेल, इथं काय असेल रॉंग असेल. पण याचं करेक्ट आन्सर जर बघितलं हेल्थ अँड हार्टली म्हणजे तो तंदुरुस्त होता म्हणून आपण काय म्हणू शकतो, तो जास्त काळापर्यंत तिथं प्रेसिडेंट म्हणून राहिलेला आहे असं तिथं मिनिंगनुसार तिथं अर्थ होणार. चेक कर. त्याच्यानंतर परत आपल्याला एक अंडरलाईन केलेला भाग दिलेला आहे, त्याचा करेक्ट मिनिंग विचारलेला आहे. द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्जंट. आता बघा हा जो शब्द आलेला आहे ना, परत एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो, इंटरेस्टेड इन जसं असतो तसं इथे कन्व्हर्जंट विथ असतो बेटा, हा आहे की नाही. हे नेक्स्ट पेपरला येऊ शकते कन्व्हर्जंट विथ वगैरे, पण इथं तुम्हाला विचारलेलं काय फक्त की कन्व्हर्जंट म्हणजे काय, त्याचं मिनिंग काय होतो, ठीक आहे, ते तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. तर आपण मिनिंग जर बघितलं अनफ्रेंडली वगैरे अननोन वगैरे होणार नाही, तर याचं फॅमिलियर म्हणून आपण म्हणू शकतो. त्याचं करेक्ट मिनिंग जर बघितलं फॅमिलियर हे काय असेल त्याची करेक्ट मिनिंग असेल. द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्जन विथ द इश्यू, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो फॅमिलियर, त्याचं करेक्ट मिनिंग असेल. बघा चेक करा. माय फादर बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर अफेअर. आता इथं चेक करा की करेक्ट आहे ना, ते काय करेक्ट आहे. आपण जर दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये ढवळाढवळ जर करत असेल तर कधी कधी ते आपल्या अंगावर पण येऊ शकतो, आहे की नाही, आपल्याला त्या गोष्टीचा त्रास पण होऊ शकतो. तेच सेंटेन्स आहे. आता इथे जर गॉट ऑपॉर्च्युनिटी फॉर रेव्हेंज जर बघितलं, हे काही आन्सर नसेल. इथं चेक करा की गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल, आहे की नाही, मग स्वतः जे आहे समजा कशामध्ये ढकलणे स्वतःला, की एखाद्या त्रास आपल्याकडे म्हणजे एखाद्या गोष्टीचे संकट जे आहे समजा आपल्याकडे ओढून घेणे, असं होणार ना की दुसऱ्याच्या जर मॅटरमध्ये आपण ढवळाढवळी करत असेल कधी कधी आपल्यावर पण येऊ शकते. म्हणून आपण काय म्हणू शकतो गॉट हिमसेल्फ इन टू कॅसल ट्रबल, हे करेक्ट आन्सर असेल. आणि ही जे इडियम आहे याच्या अगोदर पण विचारले गेलेले, तुम्ही चांगल्या प्रकारे PYQ जरी केला असेल तरी हे सगळे तिचं सेंटेन्स सुटतात, ठीक आहे. आता सगळे विद्यार्थी खुश आहे कारण की मराठीचा पेपर त्यांचा चांगला गेलेला आहे. फक्त विषय आहे इंग्लिशचा जर थोडाफार बूस्ट त्यांना भेटला तिथं तर ते ऑब्विसली काय असेल रिझल्टमध्ये तिथं असणार. मी तेच म्हणतो मी की मराठी सगळे करतात, GS पण सगळे करतात, पण हा जो विषय आहे किंग मेकर आहे की नाही, खुर्चीवर कोण बसेल हा विषय तो ठरवतो, ठीक आहे. चला समोर जाऊया. प्रॅग्मॅटिक तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला काय विचारलेलं आहे, अपोजिट मिनिंग विचारलेलं आहे प्रॅग्मॅटिक. तर याचा अर्थ काय होणार, आयडियालिस्टिक होणार त्याचं. आयडियालिस्टिक. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय, प्रॅक्टिकल विचार करणारा. आयडियालिस्टिक म्हणजे म्हणू शकतो आपण की जे परंपरेने आलेले ते विचार करणारा आपण म्हणू शकतो त्याला, प्रॅक्टिकल विचार करणारा. आणि इथं काय असेल आयडियालिस्टिक, ते लक्षात येते, ठीक आहे. चलो काही विषय नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न विचारलेला, म्हणजे हे गिफ्ट आहे आपल्याला. चेक करा. आय मेट रेनू आफ्टर. आता मी तुम्हाला आफ्टर आणि व्हाईलची कन्सेप्ट शिकवली होती. आफ्टर आणि इथं काय असेल बेटा व्हाईल. आफ्टर आणि काय असेल व्हाईल. मग आफ्टर सोबत सेकंड ऍक्शन येते, सॉरी आफ्टर सोबत आपण आफ्टर आणि बिफोर कन्सेप्ट आपण बघूया. आफ्टर आणि बिफोर कन्सेप्ट. आफ्टर ही कन्सेप्ट जी आहे समजा आफ्टर सोबत पहिली ऍक्शन फर्स्ट ऍक्शन कशामध्ये दाखवल्या जाते बेटा, पास्ट परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्टमध्ये. आणि बिफोर सोबत जर बघितलं तर बिफोर सोबत आपण म्हणू शकतो सेकंड ऍक्शन कशामध्ये दाखवल्या जाते, सिंपल पास्टमध्ये. कशामध्ये दाखवल्या जाते, सिंपल पास्टमध्ये. बघा हे आता मला आठवते, मी जवळपास म्हणजे कालच हा म्हणजे जो व्हिडिओ रेकॉर्ड तिथं केलेला आहे, जे समजा मला वाटते सरळ सेवाची जी बॅच आहे कुठली, जलसंपदा विभागाची जे जागा निघालेली आहे त्याच्यामध्ये आपला इंग्लिशचा कोर्स तिथे रेकॉर्ड करणं चालू आहे. ती रेकॉर्डेड बॅच आहे. त्याच्यामध्ये आपण हे सगळं तिथे कन्सेप्ट तिथे डिटेलमध्ये तिथे चर्चा करत होतो. कालच ही आपण चर्चा करत होतो तिथं आफ्टर आणि बिफोरची कन्सेप्ट. ही फर्स्ट ॲक्शन याच्यासोबत आहे. फर्स्ट ॲक्शन म्हणजे काय, पास्ट परफेक्टमध्ये. पास्ट परफेक्ट म्हणजे काय झालं बेटा, ते हॅड प्लस इथे V3 पाहिजे. इथे काय पाहिजे, हॅड प्लस V3. मग आफ्टरच्या सोबत हॅड प्लस V3 आहे का, हो हॅड फिनिश्ड आहे, वाक्य करेक्ट आहे बेटा. तो एवढं जरी बघितलं तुम्ही ॲन्सर सुटतो. त्याच्यानंतर चेक करा व्हेन सोबत मी तुम्हाला इथं आता याच्या
अगोदर व्हेन आणि व्हाईलची कन्सेप्ट इथं सांगेल तुम्हाला. एक असतो व्हेनची कन्सेप्ट आणि दुसरं काय असतं व्हाईलची कन्सेप्ट. व्हाईलची कन्सेप्ट काय सांगते की याच्यासोबत कुठली ऍक्शन येते आयएनजी वाली. व्हेनच्या सोबत जर बघितलं तर V2 ऍक्शन, अर्थात तो काय कशामध्ये पाहिजे वाक्य सिंपल पास्टमध्ये. मग इथे जर बघितलं व्हेन सोबत सीइंग हे येणार का नाही. मग इथं जर बघितलं इथं काय पाहिजे होतं सॉ, कारण की व्हेन सोबत सेकंड ऍक्शन V2 ची ऍक्शन येते सिंपल पास्टची. व्हाईल सोबत आयएनजी ची ऍक्शन येत असते. मग ऑब्विसली आपल्याला कळते की व्हेन आय फर्स्ट सॉ हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. मग इथं स्पष्ट सेंटेन्सवरून कळतं की सॉ पाहिजे होतं, कारण व्हेन सोबत काय येणार तिथं सॉ. समज बघूया काय दिलेलं आहे काय नाही. परत ही जॉईंट आफ्टर आहे की नाही, आफ्टर सोबत डायरेक्ट हॅड घेतलेला आहे, रॉंग आहे ते. हॅड तो लागणार होता आपल्याला, हॅड तो लागणार होता. हे सेंटेन्स इथं करेक्ट पाहिजे होतं, कारण की पास्ट परफेक्टमध्ये तो वाक्य पाहिजे, म्हणून हा सेंटेन्स पण काय असेल माझ्यासाठी रॉंग असेल. याचा करेक्ट आन्सर काय नाही बेटा, ओनली ए माझ्यासाठी काय असेल फायनल आन्सर असेल. ठीक आहे, जायचं समोर जाऊया. बघा आता इथं जर बघितलं ना तर हे होमोफोनचे तुम्हाला तिथं म्हणजे कन्फ्युजिंग वर्डचे जे समजा जो एक आपल्याला टॉपिक आहे त्याच्यावरती तुम्हाला तिथं प्रश्न दिसतात. शी इज फॉरवर्ड इन ठीक आहे, आवाज येतोय आता. ठीक आहे, चेक करा इथं, चेक करा इथे तुम्हाला दोन शब्द दिलेला आहे. ठीक, इथं काय दिलेलं आहे फॉरएव्हर, आणि इथं पण काय दिलेलं आहे फॉरएव्हर. पण इथं दोघांचं मिनिंगनुसार तिथं चेक करावं लागेल. शी हॅज लेफ्ट हिम फॉरएव्हर, याचा अर्थ काय, या फॉरएव्हरला तिथं कशासाठी वापरलेला आहे की तिनं त्याला परमनंटली काय केलेलं आहे तिथं सोडलेलं आहे. मग मला सांगा जी गोष्ट आपण परमनंटली आपण त्याला बॅन करतो म्हणजे ती गोष्ट बंद करतो त्याला आपण फॉरएव्हर म्हणू शकतो. परमनंटली त्याच्यासाठी काय असेल तर आपण म्हणतो ना परमनंटली सोल्युशन, एक विषय जर आपण जर करत असेल तर त्याच्यावर परमनंटली सोल्युशन काढायला पाहिजे. मग सेकंड ऑप्शनसाठी काय असेल परमनंटली. इथं जर बघितलं एंडलेसली असं दिसते की शी इज फॉरएव्हर इंटरप्रेटेडली द कन्व्हर्जेशन, म्हणजे ढवळाढवळी वारंवार ती ढवळाढवळी मन न थांबता ढवळाढवळी करत होती असं त्याचा अर्थ होणार. तर एंडलेसली आणि परमनंटली असं त्याचं काय असेल करेक्ट आन्सर असेल. आता बघा हे स्विमिंग इज गुड एक्सरसाइज इथं दिलेला आहे, काही नाही, हा खूप सोपा प्रश्न विचारला त्यांनी. हा परत रिपीट म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, आपण ते सेंटेन्स वगैरे घेतले होते. वॉकिंग इज गुड, बघतं इथं वॉकिंग हा शब्द आपण तिथं म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये वॉकिंग हा शब्द तिथं टाकला होता. आता इथं चेक करा की याला आपण काय म्हणतो, याला इन्फिनिटिव्ह म्हणतो का नाही, कारण की फक्त टू प्लस जर समजा आपण स्विम जर असता, टू प्लस जर V1 जर असतं तर आपण याला काय म्हटलं असतं इन्फिनिटिव्ह. जिरण जर बघितलं, जिरण कोणाला म्हणतो आपण आयएनजी फॉर्म, अर्थात तो नाउन फॉर्ममध्ये जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो जिरण. हा माझं वाक्य जर बघितलं तर जिरणचा आहे, हा माझ्यासाठी फायनल आन्सर असेल. फ्रेज जर बघितलं, फ्रेज म्हणजे काय होतं की शब्दांचा समूह, म्हणजे त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त तिथं शब्द पाहिजे, त्याच्यामध्ये वर्ब पाहिजे का आपल्याला तर नाही, त्याला आपण काय म्हणत असतो फ्रेज. हे फ्रेज पण नाही. क्लॉज तुम्हाला माहिती आहे क्लॉजमध्ये वर्ब असतोच आहे की नाही, वर्ब शिवाय तो क्लॉज बनतच नाही. अर्थात हा काय झालेला आहे जिरंट आहे. सोपं होतं तो प्रश्न, रिपीटेड आहे प्रश्न, म्हणजे तुम्हाला अर्धा प्रश्न तरी तिथं रिपीटेड दिसतात. थोडंफार प्रमाणात तिथं बदल करून आयोगाने तिथं विचारलेलं आहे. कट डाऊन आहे की नाही, द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स काय दिसतो एक्सपेंडिचर. आता मला सांगा इथं जे कट डाऊन म्हणजे काय असते की एक्सपेंडिचर वाढवलं असेल की कमी केलं असेल तर कमी केलं असेल. इथं बघा ऑप्टेन दिलेलं आहे, रॉंग. इथं इन्क्रीज वाढवलं असेल का एक्सपेंडिचर आहे की नाही. गव्हर्नमेंट तर हेच विचार करतो की एक्सपेंडिचर कसं कमी होईल आहे की नाही. समोर जर बघितलं रिड्यूस म्हणजे काय केलं कमी केलं, आणि स्टॉप म्हणजे बंद केलेलं आहे का नाही. मग इथं कट डाऊन या फ्रेझल वर्बचा अर्थ काय होतो तर रिड्यूस करणे आहे की नाही, कमी करणे. येते तुमच्या लक्षामध्ये. थर्ड नंबर माझ्यासाठी काय असेल करेक्ट आन्सर असेल. परत इथे जर बघितलं आपण ऑप्शननुसार जर गेलो तर हे सेंटेन्स तुम्हाला तिथं सुटणार, चेक करून घ्या ना. बघा वाक्य जो आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर त्यांनी दोन प्रश्न या पेपरमध्ये विचारताना दिलेले दिसते आपल्याला. ही सेड दिलेला आहे, ही सेड टू जर असतं तर आपण टोल्ड घेतलं असतं. अर्थात तिथं सेड आहे
सेड सेड दिसते तुम्हाला, पण इथे टोल्ड झालेलं का नाही. आता मला सांगा एक्सक्लेम या वाक्यामध्ये उद्गार वाक्य दिसतो का आपल्याला, नाही. हा पण ऑप्शन नसेल एक्सक्लेम वाला. सेड टू, परत मला सांगा सेड टू आपण कधी घेत असतो, जेव्हा वाक्यामध्ये जर समजा मध्ये स्पीकर आणि लिसनर दोन्ही जर असेल तर आपण सेड टू तिथं वापरत असतो, ठीक आहे. पण इथं सेड टू हे डायरेक्ट स्पीचमध्ये येत असते, ठीक आहे. त्याच्याऐवजी आपण टोल्ड घेत असतो, हे पण काय असेल, रॉंग असेल. करेक्ट आन्सर हा पहिलाच आहे, समजून घ्या. ही सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी काय घेतलं भाऊ, दॅट. डू नॉट विश आहे, अर्थात तो सिंपल प्रेझेंटचा वाक्य आहे. सिंपल प्रेझेंटचं वाक्य कशामध्ये कन्वर्ट होतो, सिंपल पास्टमध्ये. मग डिड नॉट काय दिलेलं आहे इथं, डिड नॉट विश हे वाक्य करेक्ट आहे. टू सी एनी ऑफ देम, मग यूच्या ऐवजी इथं काय घेतलेलं आहे, देम, ठीक आहे. त्याच्यानंतर गो अवे, मग ही एक काय ऑर्डर आहे. अँड इथं बघा, इथं जर चेक जर केलं, इथं जर चेक केलं तर इथं वाक्य जो आहे गो अवे म्हणत आहे, अर्थात तो इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये त्याने काय दिलेलं, ऑर्डर दिली असेल, ऑर्डर देम टू गो अवे. मग मला सांगा इथं कशाने जोडलेलं गेलेलं आहे तो वाक्य, ऑर्डर देम टू गो अवे. तुम्ही ते सेंटेन्स कळालं नसेल तरी चालते, ठीक आहे. सेंटेन्सचा अर्थ इथं जर जमलं नसेल तुम्हाला तरी चालते, पण हे तुम्ही ऑप्शननुसार जरी गेले असाल, इथं टोल दिसतो, टोल येणार नाही, कारण की सेड टू जर असतं तर टोल आलं असतं, रॉंग. एक्सक्लेम वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये नाही, परत हे रॉंग आहे. सेड टू असं जर बघितलं तर हे डायरेक्ट स्पीचमध्ये असते, इनडायरेक्ट स्पीचमध्ये तो नसतो, ठीक आहे. परत हे काय दिसतो, रॉंग आहे. चेक करून घ्या आपण समोर. बरं, इथं जर बघितलं जे शेवटचे दोन आपले म्हणजे टेस्ट सिरीजमधला जो समजा शेवटचे दोन पेपर जे होते, ठीक आहे, कंबाईन सीच्या, तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न आम्ही तिथं सेट करताना दिसतात. काय दिलेलं आहे चेक करा, की सिक्वेन्स लावा. आपण म्हणू शकतो ते पॅराजंबल सारखे, ठीक आहे. पॅराजंबल पण म्हटल्या जाते, करेक्ट सिक्वेन्स पण म्हटल्या जाते. द स्टुडंट्स आर, अर्थात मला सांगा सब्जेक्ट वर्ब आहे, पण वर्बला बॅटर त्यांनी तोडलं, हेल्पिंग वर्ब दिलं, आपल्याला मेन वर्ब तिथं जोडावं लागेल. मग मेन वर्ब जर बघितलं तर आर सोबत जर बघितलं, आर टू बीचे लेकर आहे, विफोर येणार याच्यासोबत, सॉल्विंग हे येणार. म्हणजे मला सांगा याला काय जोडल्या जाणार याच्यानंतर, म्हणजे इथं आपल्याला बघा हे गोष्ट समजून घ्या. मी तुम्हाला एक्सप्लेन करताना एवढं सांगितलं होतं की सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय असतो, की अर्धा एक सेंटेन्स आपल्याला सुरुवातीला ओपनिंग सेंटेन्स तिथं दिलेला असतो. म्हणजे मला सांगितलं ओपनिंग सेंटेन्स इथं दिलेला आहे का, हो, ओपनिंग सेंटेन्स दिलेला आहे. इथं आर दिसला, हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्या समोर इथं व्हिफोर येणार. म्हणजे इथं जर बघितलं डी हे इथं यायला पाहिजे, इथं काय येणार बेटा, डी येणार. त्यानंतर सॉल्विंग द क्वेश्चन्स. आता मला सांगा त्याच्यानंतर काय असेल, आता फॉर लास्ट 2 hours, फॉर लास्ट 2 hours म्हणत आहे. मग हे परत मला सांगा हे कशामध्ये दिलेलं आहे, त्यांनी टायमिंग दिलेलं आहे, हा टायमिंग दिलेला आहे, टायमिंग दिलेलं आहे. हा टायमिंग जर असेल तर हा वाक्य जर बघितलं ना आपण टायमिंगवाला, आपण मॅक्झिमम म्हणजे MPT धोरण ते परतच आपलं मॅनर, प्लेस, त्याच्यानंतर काय असेल टाईम. मग MPT धोरणानुसार जर बघितलं टाईम हे माझ्यासाठी कुठं पाहिजे, शेवटी पाहिजे, वाक्याच्या शेवटी लागतो तो, ठीक आहे. मग हा माझ्यासाठी काय असेल, म्हणजे शेवटी असेल. बी माझ्यासाठी शेवटी असेल. बघा बी शेवटी दिलेला आहे, बी शेवटी दिलेला आहे, इथं सी शेवटी दिलेला आहे, इथं सी शेवटी दिलेला आहे, ते रॉंग असेल. पण इथं दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिसते की डीनी वाक्याची सुरुवात झाली. आयोगाला पण माहिती आहे की लेकरांना एवढं जमते, ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं ना, आता मला सांगा हा वाक्य माझ्यासाठी काय असेल, शेवटला असेल. म्हणजे इथं मी बी लिहितो, इथं तुम्हाला ए किंवा सी इथं बसवावं लागेल. बरं मला सांगा तुम्ही त्याच्यानंतर इथं काय दिसतो, सॉल्विंग द क्वेश्चन ऑफ द टीचर. ऑफ द टीचर असेल का तो, की विथ द हेल्प असेल, विथ द हेल्प ऑफ द टीचर असेल. मग हा जो सेंटेन्स आहे पहिले ए त्याच्यानंतर सी. करेक्ट आन्सर जर बघितलं काय येणार इथं, DAC आणि B असेल, DACB. इथं तुमच्या लक्षात. पण इथं जर चेक जर केलं तर यांना आपल्याला सिक्वेन्सनुसार तिथं सेंटेन्स विचारलेला आहे, सिक्वेन्सनुसार याचा आन्सर काय येणार बेटा, सेकंड येणार. पण इथं ग्रॅमॅटिकली हा थोडं सेंटेन्स तिथं रॉंग बसतो माझ्या पॉईंट ऑफ. कसं, कारण की मला सांगा फॉर इथं लास्ट 2 hours म्हणत आहे, तर हा वाक्य बेटा प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये लागत नाही मला. कारण की वाक्य जर बघितलं आपण इथं जर बघितलं, मी तुम्हाला कन्फ्यूज करत नाही, समोरची कन्सेप्ट जर आयोगाने परत हा प्रश्न जर विचारला, ठीक आहे, याचा मी तुम्हाला पहिले फायनल आन्सर देऊन देतो. हे सेकंड माझ्यासाठी फायनल आन्सर आहे. मला काय म्हणायचं आता ते समजून घ्या. टायमिंग वर्ड बेटा इथं फॉर लास्ट 2 hours आहे.
काय दिसतो फॉर लास्ट 2 आवर्स. याचा अर्थ काय झाला की हा एक स्पॅन झाला, ड्युरेशन झाला. मग स्पॅन आणि ड्युरेशन आहे तो फॉरनी तो जोडला गेलेला आहे. तर फॉर आणि सिन्सने जर जोडला गेला असेल तर वाक्य मला कशामध्ये पाहिजे, एक तर परफेक्ट टेन्समध्ये पाहिजे, तो 3 पैकी एक, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट किंवा फ्युचर परफेक्ट, किंवा म्हणतो मी, किंवा कशामध्ये पाहिजे तर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पाहिजे. कशामध्ये, एक तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असा तो सेंटेन्स मला लागतो. पण इथं मला सांगा आर आणि तुम्ही समोर काय लिहित आहे सॉल्विंग, अर्थात मला वाक्य सांगतो कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये. मग फॉरनुसार इथं हा रॉंग ठरतो. ठीक आहे, समोरची कन्सेप्ट इथं समजून घ्या. फॉरनुसार इथं रॉंग ठरतो तो सेंटेन्स, पण ठीक आहे ते सिक्वेन्सनुसार तिथं आपल्याला काय म्हटलेलं आहे की आयोगाने ते करेक्ट सिक्वेन्स तिथं जोडा. आपण करेक्ट सिक्वेन्स जर बघितलं हे इथं जोडलेलं आहे, पण हा या टायमिंगनुसार हा इथं वर्ब इथं चुकीचा बसलेला आहे असं मला वाटते. ठीक आहे, आणि तो तिथं खूप वेळेस आयोगाने तिथं प्रश्न पण विचारलेला आहे. समोर जाऊया आपण. बघा हा जो शब्द आहे ना, हा शब्द काहीतरी म्हणजे पहिल्यांदा आयोगाने इथे विचारताना दिसतो इफिफनी. ठीक आहे, इफिफनीचा याचा अर्थ काय होतं त्यांनी इथं आपल्याला विचारलेला आहे. याचा अर्थ होता सडन रिअलायझेशन किंवा आपण काय म्हणतो इन्साइट करणे, एखादी गोष्ट सडन कळणे, एखादी गोष्ट सडन रिअलाइज होणे की हे चुकलं, हे बरोबर आहे. बघा एखाद्या वेळेस काय होतं की आपलं पेपर सोडवताना काय होते की आपण ते टिक करतो, गोला जो समजा तो भरून देतो आणि समोर प्रश्न वाचताना आपल्याला लक्षात येतं, रिअलाइज होऊन जातो आपल्याला की माझा तो चुकलेला आहे, रॉंग झालेला आहे. मग पूर्ण पेपर तसंच जातो आपला, त्याच्याच विचार करतो अरे ते जाऊ द्या ना, आता तो गेला असेल, मिस्टेक झाली आहे की रिअलाइज होते. त्यालाच आपण काय म्हणतो इफिफनी आपण म्हणू शकतो. हा नवीन शब्द ॲड झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे आयोगाने पहिल्यांदा इथं विचारलेलं आहे. याला तुमच्या डिक्शनरीमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये याला सेव्ह करा. ठीक आहे, याला सेव्ह करून ठेवा. चलो, हा प्रश्न खूप सोपा, खूप म्हणजे अतिशय सोपा प्रश्न विचारला गेलेला आहे. पण या टाईपचं विचारलं म्हणजे पहिल्यांदा विचारलेलं आहे आयोगाने. या टाईपचा प्रश्न जो आहे ना पहिल्यांदा विचारलेला आहे, पण तो सोपा आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. बघा हे कंजंक्शनवरती इथं प्रश्न विचारलेला आहे. इथं चेक करा, ॲडिशन किंवा कपुलेटिव्ह कंजंक्शन म्हणू शकतो आपण. ॲडिशन किंवा काय म्हणू शकतो कुठे, पण याला आपण ॲडिशन करणारे कोण आहे, फॉर हे ॲडिशन करत नसतो. अँड असेल, त्याच्यानंतर ॲज वेल ॲज असेल, बोथ अँड असेल, बोथ अँड. ठीक आहे, तर यांना आपण काय म्हणू शकतो कपुलेटिव्ह कंजंक्शन, ते ॲडिशन करतात. ठीक आहे, तर हे माझं आन्सर नसेल. चॉईस किंवा अल्टरनेटिव्ह, आता अल्टरनेटिव्ह तुम्हाला माहिती आहे ना, अल्टरनेटिव्ह हे किंवा ते, नायदर ही नॉर शी. इथं चेक करा की नायदर नॉर, नायदर डॅश 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 नॉर, त्याच्यानंतर जर बघितलं आयदर डॅश 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 ऑर, त्याच्यानंतर जर चेक केलं आपण ऑर, त्याच्यानंतर चेक केलं आपण नॉर, हे जे आहे समजा सेंटेन्स, तर हे चॉईस सांगतात आपल्याला. हे काय सांगतात चॉईस, हे किंवा ते. मग मला सांगा हे चॉईस किंवा फॉर हे चॉईस सांगतो का आपल्याला, नाही. कॉन्ट्रास्ट ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन, कॉन्ट्रास्ट जे आपले कंजंक्शन असतात त्यालाच काय म्हटलं जाते ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन, जे काय दाखवतात त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट. बघा याच्यामध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये म्हणू शकतो आपण बट, याच्यामध्ये कोण म्हणू शकतो आपण स्टील, बट आणि काय स्टील. हे कशामध्ये गेले बरं ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन. बरं मला सांगा हे जे कंजंक्शन इथं प्रकार दिलेले आहे कुठल्या कंजंक्शनचे तिथं प्रकार तुम्हाला दिलेला आहे, तर इथं दिलेलं आहे आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटर जे आहे की नाही त्याचे प्रकार तुम्हाला देताना इथे दिसतो. इलेक्टिव्ह कंजंक्शन, ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन, कपुलेटिव्ह कंजंक्शन, त्याच्यानंतर जर बघितलं अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. हे कशाचे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे. कंजंक्शनचे 2 प्रकार आहे, एक आपण म्हणू सबऑर्डिनेटर, दुसरा आहे आपल्यासाठी कोऑर्डिनेटर. कोऑर्डिनेटर म्हणजे काय आपला फनी बॉस, फनी बॉस म्हणजे फॉर ऑर, त्याच्यानंतर जर बघितलं नॉट नॉर एट स्टील सो, त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर त्याच्यामध्ये ते फनी बॉसमध्ये तुम्हाला दिसतात बट वगैरे. ठीक आहे, मग हे तुम्हाला जर बघितलं बट स्टील हे पण काय दिसतात तुम्हाला कुठले कंजंक्शन आहे, ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन आहे, कॉन्ट्रास्ट ते दाखवतात. पण ते काय झालं मस्त दो, त्याच्यानंतर अल्दो, इवन दो, ते पण कॉन्ट्रास्टच आहे, पण ते ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन नाही, कारण की ते समजा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा भाग नाही आहे. तो कशाचा भाग आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा भाग आहे. मग इथं जर परत जर चेक जर केलं ना आपण ऑप्शननुसार जरी गेलो ना, तर इथं ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शनमध्ये तुम्ही लक्षात ठेवणार बट आणि काय असेल इथं स्टील वगैरे वापरल्या जाते. आता समजून घ्या इथं सी हे आन्सर नाही आहे, सी नाही इथं. मला सांगा ॲडिशनल म्हणजे ॲड करणे, त्याच्यामध्ये अँड असेल, बट असेल, सॉरी बट म्हणतो मी, बोथ आहे तिथं, बोथ म्हणायचं आहे मला. ठीक आहे, लिहिताना सांगताना मी मगाशी बोथच सांगितलं, लिहिताना बट सांगून दिलं. इथं जर चेक केलं बोथ असेल, बोथ अँड असेल, तर हे काय करतात काही गोष्टी ॲड करतात. ॲज वेल ॲज असेल कशामध्ये गेले ते आपल्यासाठी कपुलेटिव्ह कंजंक्शन, त्यालाच आपण ॲडिशन करतो असं म्हणतो. चॉईस करतो हे बघा अल्टरनेटिव्ह म्हणजे चॉईस करणे, हा असेल का माझ्यासाठी ऑप्शन, बिलकुल नाही. ठीक आहे,
इन्फरन्स आहे तो इलेटिव्ह कंजंक्शन आपण म्हणू शकतो. इन्फरन्स म्हणजे काय, त्याला इलेटिव्ह कंजंक्शन म्हणू शकतो. ए नंबर माझ्यासाठी आन्सर असेल बेटा. काय असेल इथं, ए नंबर, ओनली ए. आगे बढ़ेंगे. किती सोपा प्रश्न विचारलेला आहे. हा सर्वात सोपा प्रश्न आहे. याच्यापेक्षा सर्वात सोपं म्हणजे त्याच्यापेक्षा सोपं प्रश्न विचारलेला आहे, पण हा पण सोपंच आहे, काही विषय नाही याच्यामध्ये. एव्हरीबडी स्पीक द ट्रूथ, आहे की नाही, की सर्वांनी हे केलं पाहिजे, सर्वांनी ते केलं नाही पाहिजे, सर्वांनी असं करायला पाहिजे, आहे की नाही, जावयांनी सासूरा मारायला नाही पाहिजे, आहे की नाही. हे काय झालेलं आहे तिथं, की हे जे समजा बंधन आहे, नैतिक बंधन आहे. जी गोष्ट नैतिक बंधन आहे तर ते कशामध्ये दाखवल्या जाते, मॉरल ऑब्लिगेशन आपण त्याला म्हणत असतो. मॉरल ऑब्लिगेशन हे कशामध्ये दाखवल्या जाते, शूड मध्ये. ठीक आहे, एव्हरीबडी शूड स्पीक द ट्रूथ, की सगळ्यांनीच काय करायला पाहिजे, की खोटं बोलायला पाहिजे का नाही, खरं बोलायला पाहिजे. हे नैतिक बंधन आहे. ठीक आहे, तर तो येणार शूड. तिथं वूड वगैरे तिथं वापरला जाणार नाही आहे, विल पण चालणार नाही, मे हे तिथं म्हणू शकतो, येणार नाही. बघा हे काही नाही, आपण मी तुम्हाला इथं डायरेक्ट आन्सर सांगून देणार. याचं हे जोड्या लावून घ्या, कारण की हा प्रश्न 2 वेळेस रिपीट झालेला आहे. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर जर बघितलं तर करेक्ट आन्सर काय असेल. ठीक आहे, 4 नंबर त्याचं करेक्ट आन्सर दिलेलं असेल आपल्याला. सॉरी 4 नंबर, फर्स्ट नंबर इथं करेक्ट आन्सर येणार त्याचा. इग्नोरंट म्हणजे काय, अप्रोचिंग. ठीक आहे, इथं सॉरी अनइन्फॉर्म आपण म्हणू शकतो, ज्याला काही त्या गोष्टीचं माहीत नाही, अज्ञानी आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर हे इमिनंट म्हणजे ते 4 असेल त्याचं. ठीक आहे, ऑब्स्टिनेट. ठीक आहे, हे कितीतरी दा विचारलेलं आहे. स्टबर्न आपण त्याला म्हणू शकतो, हट्टी वगैरे. ठीक आहे, हे तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, प्रिडेंट पण इथं दिलेलं आहे, वाईज, हुशार वगैरे. ठीक आहे, हे प्रश्न आयोगाने 2 वेळेस इथं रिपीट केलेलं आहे. चालतं, तुम्ही PYQ चांगलं केलं असेल, येऊन जाणार ते आन्सर. 1 नंबर त्याचं हे करेक्ट आन्सर दिलेलं म्हणजे आयोगाची किती याची आहे. मी तुम्हाला करेक्ट आन्सर काय देणार त्याचा, 1 नंबर हे जोडी काय असेल, करेक्ट असेल. प्लेस फास्ट अँड काय दिसतो, लूज. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं, प्लेस फास्ट अँड काय लूज, याचा अर्थ काय, हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेस फास्ट अँड काय दिलेलं आहे, लूज. ही इडियम परत विचारले गेलेली आहे, की कसं शक्य आहे की जे समजा आम्ही जो माणूस जे समजा प्लेस फास्ट अँड लूज. ठीक आहे, नेहमी जे समजा त्याचे मतं बदलत असतात, तो म्हणजे बदलून जातो, आहे की नाही, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं सांगून देतो ती, आहे की नाही, बदलून जातो. आता तो करप्ट असेल का, करप्ट नेचर असेल का, याचं उत्तर नाही. हू इज नॉट एक्झिस्टिंग. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा पण नाही से. त्याचा करेक्ट आन्सर जर बघितलं, सेज वन थिंग अँड डज अनदर, जो इकडची गोष्ट तिकडे सांगून देतो. ठीक आहे, तर तो करप्टेड नसेल. ठीक आहे, तो काय असेल, सेज वन थिंग अँड डज अनदर. ठीक आहे, करेक्ट आन्सर 4 असेल त्याचं. 4 नंबर. बघा बेटा, प्रश्न हे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जमलं नसेल, पण आपण जेव्हा समजा याला क्लासमध्ये याला डिस्कस जेव्हा केलं होतं, ठीक आहे, मी तुम्हाला हे सांगून देणार की हा हू म्हणजेच काय, आय. मी तुम्हाला असं पण दाखवलं होतं, ह्या हूला झाकलं तर आयनुसार इथं ॲम येणार, आयनुसार इथं इज येणार. बरं मला सांगा, इथं जे आहे समजा, इट इज आय हू आय एम टू ब्लेम. आता मला सांगा, हा जो हू आहे कोणाच्या ठिकाणी आलेला आहे, तो आयच्या ठिकाणी. इथं जो हू आलेला आहे कोणाच्या ठिकाणी आलेला आहे, तो आयच्या ठिकाणी. मग मला सांगा, आयच्या सोबत इज येत असतो का बाय बेटा, नाही, कारण की आपण शिकलेलो आहे आय आणि इथं ॲमची जोडी. ठीक आहे, हे रबने बनादी जोडी आहे ना, हे वरतूनच बनून आलेले आहे. आय सोबत इथं समजून घ्या, आय सोबत इथे इज येत नसतो, मी सोबत इथे इज, हे तर सेंटेन्सच चुकीचं आहे. परत इथं आय सोबत इज दिलेलं आहे, रॉंग. फर्स्ट नंबर हे आन्सर असेल. रिलेटिव्ह तो प्रोनाउन आहे. इट इज आय हू आय एम टू काय असेल, एम टू काय असेल, तिथं ब्लेम असेल. सरळ सरळ त्याचं आन्सर जर बघितलं, ओनली ए हे माझ्यासाठी काय असेल, आन्सर असेल. ठीक आहे, शुअर. ठीक आहे, त्याच्यानंतर परत आपल्याला एक जोडी दिलेली आहे होकॅबची. आन्सर सांगून देतो ना आपण पटकन समोर चाललं जाऊया. ठीक, 4 नंबर याचा आन्सर असेल.
ॲनिहिलेट म्हणजे काय, टू डिस्ट्रॉय कम्प्लीट म्हणजे पूर्णपणे काय असेल त्यात नष्ट करणे, असं त्याचं करेक्ट ॲन्सर येणार. बाकी ते जोडून जाते. ठीक आहे, येत आहे. चलो समोर जाऊया. बघा इथं परत एक इडियम विचारलेले आहे, हँगिंग बॅक. हँगिंग बॅक म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीमध्ये समजा बोलण्यामध्ये काय असणे किंवा आपण म्हणू शकतो एखादी गोष्ट करण्यामध्ये हिचकणे आहे की नाही, ते समजून घ्या. टू हिजिटेट टू प्रोसीड, टू हिजिटेट टू काय असेल प्रोसीड. ते हँगिंग बॅक याचा अर्थ काय असेल ना, टू हिजिटेट प्रोसीड. बघा काय होतं की आपण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असतो की तो समजा तो पेपरचा जो सील आहे तो म्हणजे त्याच्यावर काहीतरी लिहिण्यासाठी रोल नंबर वगैरे नाव वगैरे 2 कार्यकर्त्याला समोर तो जो इन्व्हिजिलेटर आहे तो बोलवत असतो. पण तिथं काही जण जे आहे समजा तिथे हिजिटेट होतात, जायचं की नाही, तिथं आपल्यावर काही येईल का वा आहे की नाही. काही कार्यकर्ते येतात डायरेक्ट, ठीक आहे, ज्यांना जे अनुभवी असतात काही होत नसते ते डायरेक्ट येतात. पण जे समोरचे असतात जे नवीन असतात ते हिजिटेट होतात, ही गोष्ट करावं की नाही, मास्तरनी समोर बोलवलेलं आहे, आपण तिथं नंबर वगैरे आपला रोल नंबर वगैरे लिहायचं की नाही, आपल्यावर काही येईल का. ठीक आहे, मग हँगिंग बॅक याचा अर्थ काय झाला, टू हिजिटेट टू काय असेल प्रोसीड, असं त्याचा अर्थ असेल. चलो बघा प्रश्न हा खूप सोपा आहे, ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी हा खूप सोपा असेल. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. जर माझ्याकडे पंख जर असते ना तर मी उडत तुझ्याकडे आलो असतो. याचा अर्थ मला सांगा ही गोष्ट पॉसिबल आहे का, नाही, इम्पॉसिबल गोष्ट आहे. ही प्रोबॅबल आहे का, नाही, इम्प्रोबॅबल आहे. मग जी गोष्ट प्रेझेंटमध्ये असते, जी गोष्ट कशामध्ये असते प्रेझेंटमध्ये, तर त्याला आपण काय म्हणू शकतो लाईकली, त्याला काय म्हणू शकतो आपण लाईकली. त्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणू शकतो प्रोबॅबल, ती गोष्ट होऊ शकते आहे की नाही. मग मला सांगा वाक्य बेटा प्रेझेंटमध्ये आहे का, तो नाही आहे ना. वाक्य प्रेझेंटमध्ये नाही तर हे दोन्ही सेंटेन्स म्हणजे सी आणि डी त्याचा आन्सर असेल का, नाही, डी आन्सर नसेल, इथं सी नसेल, फक्त बी आणि इथं काय दिलेलं ए. पण हा वाक्य जर बघितलं हा सिंपल पास्टचा आहे, सिंपल पास्टचा आहे, म्हणून हा वाक्य जाणार बेटा प्रोबॅबल कंडिशन. कशामध्ये जाणार तो प्रोबॅबल कंडिशन. पण हाच जर वाक्य पास्ट परफेक्टचा जर असतं ना, इथं जर बघितलं हॅड प्लस V3 जर असतं, हॅड प्लस V3, तर इम्पॉसिबल कंडिशन झाली असते ती, कारण की ती ऍक्शन होऊन गेलेली आहे, इम्पॉसिबल आहे तर ते होऊ शकणार आहे. मग पास्ट परफेक्ट जर असतं तर इम्पॉसिबल कंडिशन झाली असती. आणि इथं जर बघितलं सिंपल पास्टमध्ये आहे वाक्य, अर्थात ही ऍक्शन कशामध्ये असेल प्रोबॅबल कंडिशन तिथं सांगते. येत्या तुमच्या लक्षामध्ये. समोर जाऊया, करेक्ट आन्सर 4 येणार याचं. चलो टू ट्राय द अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली, जे होऊ शकत नाही, जे घडू शकत नाही. एक मन आहे जे आयोगाने विचारले, क्राय फॉर मून. ठीक आहे, कोणासाठी रडणे, चंद्रासाठी रडणे. ते शक्य आहे का, मला पाहिजे चंद्र, मला पाहिजे आहे की नाही, असं होणार नाही. ते जी गोष्ट डिफिकल्ट आहे, अनलाइकली आहे, ती होऊ शकत नाही, ते काय म्हणू शकतो. आता बघा इथं ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला, टर्न ओव्हर अ न्यू लीफ, त्याच्यानंतर थ्रो इन द टॉयल, ऐक ना, असं ते सेंटेन्स दिलेलं आहे, म्हणजे मन दिलेलं आहे. पण ही जर बघितलं ना याचा अर्थ काय असेल, रिच फॉर द स्टार आहे की नाही, ताऱ्याजवळ पोहोचणे आहे की नाही. हे शक्य आहे का बरं, नाही आहे. मग त्याच्यासाठी काय येणार, टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट किंवा अनलाइकली. फक्त ते त्या पिक्चरमध्येच चांगलं वाटते आहे की नाही, त्या मूवीमध्ये ते चांगलं वाटते. काय चांदक तारो को तो तोडू लावूंगा मी आहे की नाही, ते काही नाही, ते रिच फॉर द स्टार आहे, फक्त अनलाइकली आहे ती गोष्ट. चल समोरचं आपल्याला कन्फ्युजिंग वर्डवर तुम्हाला प्रश्न दिसते. ठीक आहे, ॲडॉप्ट, ॲडॅप्ट, ॲडॅप्ट आणि ते काय दिले, अबाउट वगैरे दिले, तो तर ऑप्शनमधून आपला बाद होतो. ठीक आहे, ॲडॉप्ट म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट दत्तक घेणे. ठीक आहे, जसं मी म्हणत आहे की एखादा जो आपला ॲक्टर आहे त्याने एखादं गाव दत्तक घेतलेलं आहे, ॲडॉप्ट झाला. जसं मला सांगा आपली सनी लिओन ताई आहे, तिने 2 लेकरं तिथे ॲडॉप्ट केलेलं आहे. मग मला सांगा काय झालेलं आहे, तो ॲडॉप्ट, दत्तक घेणे. मग दोज हू आर, इथे ॲडॉप्ट असेल का, तो नाही, ते ॲडॅप्ट असेल, ज्याला आपण काय म्हणू शकतो स्किलफुल, त्याला आपण म्हणू शकतो कुठला पर्सन वाईज, हुशार आहे की नाही, तर त्याचं मिनिंगनुसार तो ॲडॅप्ट हे इथं करेक्ट आहे ना, ॲडॅप्ट. ठीक आहे, हे काय असेल इथं रॉंग असेल. ठीक आहे, इथं करेक्ट जर बघितलं तर आपण म्हणू शकतो ॲडॅप्ट इथं करेक्ट आन्सर असेल. चलो
ॲडॅप्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते जुळून घेणे आहे की नाही, म्हणजे ॲडजस्ट होणे. जसं नवीन जे नवरी बाई असते ती दुसऱ्या घरी जुळून घेते, ॲडॅप्ट होऊन ॲडजस्ट होऊन जाते. ठीक आहे, ॲडॅप्ट म्हणू शकतो आपण. ते अबाउट वगैरे तिथं वापरला जाणे. बघा इन हिज एलिमेंट. आता बघा याच्यामध्ये जर चेक जर केलं ना तर हा सेंटेन्स ही जे एक इडियम आहे, काय म्हणतो आपण इडियम, काय इन वन्स एलिमेंट्स अशी एक इडियम आहे. याचा अर्थ काय होतो बेटा, याचा अर्थ काय होतो, की जो एखादा व्यक्ती आहे जो मूडमध्ये असणे, म्हणजे आपण म्हणतो की तो आज खूप मूडमध्ये आहे, त्याचे हावभाव वेगळेच आहे, मूडमध्ये दिसतो तो आहे की नाही. म्हणजे एखादा जर आपला समजा क्रिकेटर खेळला तिथं त्या फॉर्ममध्ये आहे बा तो आहे की नाही, आपण तिथं असं म्हणत असतो. बघा अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री. जर समजा जर का ठीक आहे पोएट लेखक ठीक आहे, तर तो जर मूडमध्ये जर नसेल, तो त्याच्या विचारमध्ये असतो बिचारा, तो काय जर फ्लावर जर दिसला त्याच्यावरून तो तिकडं पोएम लिहायला सुरुवात करतो, पण त्याला तो मूडमध्ये असायला पाहिजे ना. नाहीतर तो समजा फुलकडं पाहू लागला आणि त्याला घरची गोष्ट आठवत आहे, तो मूडमध्ये नाही आहे. मग मला सांगा इथे जर बघितलं वन इन हिज एलिमेंट म्हणजे काय, किंवा इन वन्स एलिमेंट म्हणजे काय, की एखादी गोष्ट म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणे, त्याच्यामध्ये मूडमध्ये तो असणे, त्याला आपण म्हणू शकतो इन द राईट मूड. हे करेक्ट त्याचा आन्सर असेल. चलो आगे बढेंगे. बघा या टाईपचा प्रश्न पहिल्यांदा आयोगाने तिथं विचारलेला आहे, पण खूप सोपा प्रश्न आपण म्हणू त्याला. बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दर्शक सर्वनामे, हा तो ती तो आहे की नाही, हा ही हे तो ती ते आपण असं म्हणतो. ठीक आहे, काय असेल ते धिस आणि दॅट डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. काय असेल बेटा, जो ए आहे त्याचा 4 नंबर असेल, हे दोन्ही काय असेल माझ्यासाठी पहिले रॉंग असेल, ते समजून घ्या. एम्फॅटिक प्रोनाउन्स म्हणजे काय, की तुम्हाला माहिती आहे माय सेल्फ, हर सेल्फ, वन सेल्फ, हे काय असेल माझ्यासाठी एम्फॅटिक प्रोनाउन. ठीक आहे, इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला बीचं एक यायला पाहिजे, इथं बीचं म्हणजे थर्ड दिलेलं आहे. 4 नंबरचं पण ऑप्शन येणार नाही, सेकंड माझं ऑप्शन याच्यावरून इथं लक्षात येते. पण तुम्हाला जर माहीतच नसेल एम्फॅटिक प्रोनाउन कोणाला म्हणायचं, इंट्रॉगेटिव्ह शब्द ऐकलं असेल बेटा तुम्ही. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय, की प्रश्नार्थक, म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे, प्रश्नार्थक प्रोनाउन. प्रश्नार्थक म्हणजे काय, की त्याच्यामध्ये व्हॉट, विच, वेअर वगैरे येते, WH वर्ड वगैरे तिथं वापरल्या जाते. हे दिसते नाही इथं बेटा सरळ सरळ. इथं काय तो सेकंड येणार, थर्डला सेकंड येणार, सीला सेकंड दिसतो इथं, तरी तो ऑप्शन गेला नसतं त्याच्यानुसार. पण इथं दिसते इनडेफिनाइट प्रोनाउन. इनडेफिनाइट प्रोनाउन जर बघितलं अनिश्चित सर्वनामे. अनिश्चित सर्वनामे कुठले, एनीवन, एव्हरीबडी. हे सांगता येत नाही ना किती आहे त्याच्यामध्ये, एनीवन, एव्हरीबडी, समबडी आहे की सांगता येत नाही. तर हे काय झाले माझ्यासाठी, इनडेफिनाइट प्रोनाउन येते. 3rd नंबर त्याचा आन्सर असेल. सॉरी 3rd नंबर नाही, याच्यानुसार 3rd याचं ऑप्शन असेल. इथं जर बघितलं फायनली आन्सर काय असेल माझ्यासाठी, सेकंड माझा आन्सर असेल. चलो इथं स्पेलिंगवरती प्रश्न विचारलेला आहे, चेक करा. खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, पण तरी समजून घेऊ आपण. ॲक्सेप्ट हे करेक्ट स्पेलिंग आहे, त्याच्यानंतर अट्रॅक्ट हे पण करेक्ट आहे, अराईव्ह हे पण करेक्ट आहे. इथं फक्त एन्शियंटची त्यांनी स्पेलिंग चुकवलेली आहे. एच्या ऐवजी इथं काय घेतलेलं पाहिजे होतं, ई पाहिजे होतं. बी हे रॉंग आहे, करेक्ट ओनली काय असेल, बी हे माझ्यासाठी रॉंग स्पेलिंगवाला ऑप्शन असेल. बघा ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट. ठीक आहे, मग ही इज द मॅन, मग हुम हे कोणाबद्दल बोलतो, द मॅन बद्दल. रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, वाक्य करेक्ट आहे बेटा तो. आय डोंट नो व्हाय शी लाईक डॉग्स. मला माहित नाही का तिला काय कुत्रे आवडतात, मला माहित नाही. ठीक आहे, इथं जर चेक जर केलं व्हाय शी लाईक, मग तुम्हाला माहित आहे की सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय पाहिजे, सिंग्युलर, अर्थात व्ही पाहिजे. लाईक पाहिजे की लाईक्स पाहिजे बेटा, इथं लाईक्स पाहिजे होतं. रॉंग आहे, बी रॉंग आहे. विचारलं काय तुम्हाला, ग्रॅमॅटिकल करेक्ट, बी तर रॉंग दिसतो. ठीक आहे, पहिला करेक्ट दिसतो, इथं पण बी आहे रॉंग. ए आणि ए इथं पण दिलेलं आहे. चेक करू आपण. बघा इथे जर चेक जर केलं ना, याच्यामध्ये नीड्स टू दिसला. आता नीड्स टू असतो का तो, नाही ना, नीड टू असतो बेटा. इथं काय असतो तो नीड टू.
परत जर बघितलं याच्यामध्ये पण रॉंग आहे, सी इनकरेक्ट आहे. करेक्ट आन्सर याचं जर बघितलं ना AD करेक्ट आहे, तरी ते चेक करून घ्या. गिव्ह मी सम फूड विच आय मे इट. मग मला सांगा विच हे कोणासाठी वापरलेलं आहे? फूडसाठी. हे रिलेटिव्ह प्रोनाउनवर तिथं प्रश्न विचारलेला आहे, तर ते जमलं पाहिजे. फूडसाठी विचारलेलं आहे. आय विच जे, ठीक आहे, आय मे इट हे तो लक्षामध्ये. तो काय असेल माझ्यासाठी? A आणि D हे करेक्ट आन्सर असेल इथं. 91. 92 बघून घ्या. इथं आपण A सेट बघत आहे, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ट्रँक्विल. आता बघा याचा अर्थ काय होतो की त्याने सिनोनिम्स विचारलेला आहे. सिनोनिम्स विचारलेले आहे आपल्याला. याचं करेक्ट सिनोनिम्स आपण जर बघितलं तर क्वाईट हे करेक्ट त्याचं सिनोनिम्स असेल. बाकी हे एकाच अर्थाचे तुम्हाला दिसतात. सॉरी, हे अँग्री आणि ॲजिटेड, ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्टर्ब करणे हे काही याच्यामध्ये जुळत नाही, ठीक आहे. येते लक्षामध्ये. समोर जाऊया आपण. अल्टर, अफेक्शन, अफेक्टेशन, ठीक आहे. हे पहिल्याच लेक्चरमध्ये जेव्हा आपण होकॅबच्या लेक्चरला सुरुवात केली होती त्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे दिसतात, ठीक आहे. काय दिसतात? अल्टार. याचा अर्थ काय होतो की प्लेस ऑफ वर्शिप, जिथं आपण प्रार्थना करतो ती जागा. जसं आपलं देवघर आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. अल्टार याचा काय? प्लेस ऑफ वर्शिप, जिथे प्रार्थना करतो, याचना करतो. अल्टर म्हणजे तुम्हाला माहित आहे अल्टरनेटशिप आहे त्यांची. मग इथं जर चेक जर केलं अल्टर याचा अर्थ काय होणार? टू चेंज. इथे काय असेल? टू चेंज. ऑप्शननुसार ते येऊन जाणार. ए सेकंड, बीचं काय असेल? थर्ड. ए सेकंड बी थर्ड हे इथं दिसत नाही. ए सेकंड बी थर्ड, ए सेकंड बी थर्ड हे कुठं दिसत नाही. ॲन्सर येऊन जाते तुम्हाला, ठीक आहे. अफेक्शन जर बघितलं तर त्याचं ॲन्सर काय असेल? लव, प्रेम वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. बाकी तिथं जोडून जाते, ठीक आहे. चलो आगे बढ़ेंगे. 94 वर आलेलो आहे आपण. शेवट, सॉरी, सेकंड लास्ट म्हणजे इथं ग्रॅमरमध्ये जर बघितलं, ग्रॅमर आणि हुकअपमध्ये सेकंड लास्ट प्रश्न दिसतो. सोपा आहे तो पण. इडियम्स अँड फ्रेजेसवर तिथं विचारले. टू बेक द क्वेश्चन. टू बेक द क्वेश्चनचा अर्थ काय होतो की बघा की तुम्ही एखादा प्रश्न विचारला मला तो जर येत नसेल, मी त्याला घुमून काहीतरी त्याचं दुसरं जर आन्सर जर द्यायचं तर त्याला म्हटलं जाते टू बेक द क्वेश्चन. याचं समजून घ्या. टू मेक अ लॉजिकल फॅलेसी बाय अज्युमिंग द कन्क्ल्युजन इन प्रिमाइज, ठीक आहे. हे असेल त्याचा आन्सर. कारण की ती गोष्ट जी आहे समजा समोरच्याला असं मला असं वाटणार की तुम्हाला ते मी सांगितली, पण ती गोष्ट त्याचं उत्तर नसेल, ठीक आहे. जसं मी म्हणणार नाही की गव्हर्नमेंट हे म्हणजे हा गव्हर्नमेंट नाही म्हणत आहे मी, प्रत्येक गव्हर्नमेंट हे असंच करत असतो. काय करत असतो की त्याला आपण विचारावं, ते नेतात आपल्याला जम्मू काश्मीर, पाकिस्तान, तिकडं हैदराबाद, मुंबई, आहे की नाही, ते फिरवतात आपल्याला, आहे की नाही. प्रॉपर आन्सर देणार नाही ते आपल्याला. त्याला आपण काय म्हणू शकतो? टू बेक द क्वेश्चन. चल, हे तर गॉड गिफ्ट आहे आपल्याला, आहे की नाही. किती वेळेस आलेला आहे प्रश्न. सुपेरियर असेल, ज्युनियर असेल तर याच्यासोबत दॅन नसतो, याच्यासोबत काय असतो? टू असतो. सुपेरियर टू, ज्युनियर टू, ठीक आहे. हे तो बघा इथं जर बघितलं, बघा इथं द टू आहे ते इथं द बेटर आहे. हे पण वाक्य करेक्ट आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की दोघांमध्ये जर तुलना जर करायची असेल, दोघांमध्ये तुलना, तर इथं द बेटर येणार. जर इथं द थ्री जर असते तर इथं बेस्ट आलं असेल, द बेस्ट असेल, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. इथं जर बघितलं हे वाक्य आपण ॲज इट इज घेतलेलं आहे, ते ॲज इट इज मी म्हणतो. द टू जर म्हणत असेल याचा तर दोघांमध्ये तुलना करायचं आहे त्याला, अर्थात तिथं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुलना केल्या जाणार. द बेटर इथं जर दोनपेक्षा जास्त, मोर दॅन टू जर असते तर आपण तिथं द EST तिथं घेतलं जातं, द बेस्ट, ठीक आहे. तर इथं जर चेक जर केलं ना तर इथं वाक्य हा करेक्ट आहे, हा पण करेक्ट आहे. समोरचं वाक्य समजून घ्या. आता इथं सर्वांनी याचं उत्तर इथं 4 घेतलं असेल, पण मी तुम्हाला म्हणतो रुको जरा, आहे की नाही. काय याच्यामध्ये कन्सेप्ट काय? धिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. आता मला सांगा इथं दोन वस्तू, दोन व्यक्तीमध्ये जे कंपॅरिझन केल्या जात नाही,
ते जर दोन ॲडजेक्टिव्ह मध्ये कंपॅरिझन केलं जात आहे काय, ते इथं बेटर दिसतो आणि इथं काय दिसतो, क्लेवर. मग दोन ॲडजेक्टिव्ह मध्ये जर कंपॅरिझन केला जात असेल तर ते बेस फॉर्म मध्ये पाहिजे. बेस फॉर्म मध्ये कसं काय, आता समजून घ्या. क्लेवर हा जर बघितलं तर हा आहे आपल्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीचा, आणि बेटर जर बघितलं हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे. मग याला जर बेस फॉर्म मध्ये जर आणायचं असेल, जसं मी तुम्हाला असं सांगत असतो नेहमी की इथं जर प्लेज जर असेल, प्लेज हा विपय आहे, याला जर आपल्याला समजा यांचं जर ऑपरेशन जर केलं आपण, जसं आपण इथं एका बाजूला डच करतो याला प्ले V1 करतो, आपल्याला V1 आणायचं होतं, तसंच एक क्लेवर हा V1 समजू आपण. बेटर जर बघितलं हा V2 आहे, याच्यातून जर आपल्याला वेगळं जर करायचं असेल तर इथं बेटा असं पाहिजे होतं, मोर, बेटर नाही, मोर. आपल्याला माहित आहे काय माहित आहे की बेटर हा कशापासून बनलेला आहे, गुड पासून. मोर गुड दॅन काय असेल ते क्लेवर, इथं काय असेल तो क्लेवर असेल. येतं तुमच्या लक्षामध्ये, मोर गुड दॅन काय असेल तिथं क्लेवर. आपण आता बघा हा V1 हा V1, क्लेवर V1, गुड हा V1, म्हणजे दोन ॲडजेक्टिव्हची जेव्हा तुलना करतो ते सारख्या फॉर्ममध्ये ते असायला पाहिजे, बेस फॉर्ममध्ये ते असायला पाहिजे. मग बेटर हा जर बघितलं तर आपण समजून घेऊ, सध्या V2 आहे, तो V2 आहे की नाही, आणि इथे जर बघितलं क्लेवर हा V1 आहे. मग क्लेवर जर V1 जर असेल तर यालाही V1 करावं लागेल. V1 जर करायचं असेल तर आपण हे असं बेटर मधून मोर वेगळा केला आणि गुड वेगळा केला, मग तो सेंटेन्स झाला, दिस लिटल गर्ल इज मोर गुड दॅन काय असेल तिथं क्लेवर. येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणून याचं करेक्ट आन्सर जर बघितलं, सी इथं रॉंग आहे. सी जर रॉंग जर असेल तर याचं करेक्ट आन्सर ए आणि बी हे माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. ठीक आहे. पॅसेज हा टफ नाही, जास्त टफ इथं विचारला गेला होता आहे की नाही. तुम्हाला थोडं इंग्लिशचं नॉलेज असायला पाहिजे. ठीक आहे. हे जास्त किचकट तिथं वापरलेलं आहे. राज्यसेवाचं लेवलने तिथं आपल्याला म्हणू शकतो, म्हणजे ग्रुप सीच्या लेवलने तिथं पॅसेजने विचारलेले नाही, राज्यसेवाच्या लेवलने तिथं पॅसेज विचारले गेलेले आहे. आपल्याला समजून घेऊया आपण की फक्त मी तुम्हाला ॲन्सर सांगण्याचा प्रयत्न करू. तिथं पॅसेज तुम्ही वाचला असेल व्यवस्थित तर. ते 96चं ॲन्सर तिथं सी येणार आहे. इथं जर बघितलं सी याचा ॲन्सर देणार आपण. त्यानंतर जर बघितलं 97चं ॲन्सर पण आपण म्हणू शकतो, सॉरी हा दोन्ही याचं ॲन्सर जर बघितलं 4 येणार त्याचा ॲन्सर, म्हणजे ओनली सी. इथं जर बघितलं 97 याचं ॲन्सर पण काय असेल तिथं 4 असेल, ओनली बी त्याचा ॲन्सर असेल. ठीक आहे, हे समजून घ्यायचा, ओनली बी याचा ॲन्सर असेल म्हणजे याचं 4च येणार. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो प्रश्न आहे 98 त्याचा ॲन्सर आपण म्हणू शकतो ओनली बिल. अर्थातच इथं जर बघितलं सेकंड नंबर हे माझा ॲन्सर जाणार. त्याच्यानंतर 99चा जर प्रश्न जर बघितला आपण, ठीक आहे, तर याचं ॲन्सर आपण म्हणू शकतो ओनली बी. अर्थात तिथं काय असेल, थर्ड नंबरमध्ये तुम्हाला ओनली बी दिसते, अर्थात इथं काय असेल 3 नंबर माझ्यासाठी काय असेल, करेक्ट ॲन्सर असेल. आणि लास्टवाला जर बघितलं आपण तर आपण म्हणू शकतो त्याला ओनली सी. कुठं दिसते ओनली सी, तर ओनली सी तुम्हाला दिलेलं आहे 1 मध्ये. आता तिथं काय असेल, फर्स्ट असेल. 100चा जो 100 नंबरचा क्वेश्चन त्याचा ॲन्सर इथं काय दिसतो तुम्हाला, फर्स्ट नंबर दिसतो. ठीक आहे. इथं आपण आपल्या दृष्टिकोनातून तिथं ॲन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फायनली आयोगाचं ॲन्सर हे तिथं काय असेल, फायनल असेल. पण मला तरी वाटतं की हेच आयोग तिथं ॲन्सर देणार अशी अपेक्षा बाळगूया आपण. आयोगाच्या पुढं काही नाही, कारण की आयोग कधी कधी तुम्हाला माहीत आहे क्वेश्चनचे ॲन्सर रॉंग देतो. त्याला पण माहीत असतं की मी रॉंग दिलेला आहे, पण तो तिथं बदलून देत नाही, कारण की त्याला वाटते की माझी बदनामी जास्त होईल आहे की नाही. तर एक जस्ट मजाकचा भाग होता, गमतीचा भाग होता, सोडून द्या त्याला आहे की नाही. पण इथं आपण थांबूया. या टाईपचे तुम्हाला तिथं ॲन्सर दिसतील येणाऱ्या कीमध्ये. ठीक आहे, इथं थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.